प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये, या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचे जे कार्य या ज्या वचनाच्या द्वारे आहे ते अनेक लोकांच्या जीवनामध्ये केलं जावं. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना आणि विनंत्या पाठवू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जर साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुमची साक्ष देखील तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर या ठिकाणामध्ये जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, जर तो नंबर लागला नाही, तुम्हाला काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि तिने सांगितलं की त्यांना खूप पोटदुखी होत होती आणि खूप असह्य अशा वेदना त्यांना होत होत्या. आणि त्या बहिणीने सांगितलं, पास्टरांना त्यांनी मेसेज केला होता आणि त्यांनी म्हटलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ओके असं त्या ठिकाणामध्ये सेंड केलं. आणि त्या बहिणीने नंतर रिप्लाय दिला की ती म्हणाली, पास्टर तुम्ही जे ओके सेंड करता त्याच्यामध्ये इतकं खरोखर सामर्थ्य आहे की ज्यावेळेस मी ओके सेंड केलं आणि मी बघितलं त्यावेळेस माझी पोटदुखी पूर्णपणे नाहीशी झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर सूर्यवंशी पुणे या सांगतात त्यांच्या पतीला काळ्या रंगाच्या उलट्या होत होत्या आणि ते एकदम घाबरून गेले की नेमकं हे असं विचित्र काय घडायला लागलं आहे आणि त्यांना काही सुचेना. आणि मग त्यावेळेस त्यांना एक लक्षात आलं की आपण पास्टरांना फोन करावा. आणि त्यांनी मनोज तेलोरे पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की पास्टर माझ्या पतीची अशी अशी अवस्था आहे, त्या काळ्या रंगाच्या उलट्या होत आहेत, आम्हाला तर कळत नाही काय झालं आहे, पण तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थनेच्याद्वारे नक्कीच सगळं काही व्यवस्थित होणार आहे. पास्टरांनी त्या बहिणीच्या पतीसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी साक्ष सांगितले की सगळं काही उलट्या थांबल्या, सगळं अशक्तपणा गेला आणि पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे पती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, त्यांना आरोग्य मिळावं आणि एवढंच नाही तर दवाखान्याचं बिल भरण्याचे पण आमचं तेवढी कुवत नाही, आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत, तर पास्टर तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीच्या पतीसाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला, कारण त्यांच्याकडे पैसे जास्त भरण्यासाठी नव्हतेच. आणि एवढंच नाही तर जे बिल आलं त्या बिलामध्ये डॉक्टरांनी स्वतःहून त्यांना कन्सेशन पण दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्यामध्ये नांदेडवरून सिस्टर मनीषा आलेल्या आहेत, ते यावेळेस पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या या ठिकाणामध्ये चर्चमध्ये सिस्टर मनीषा नांदेडवरून आलेल्या आहेत आणि त्यांनी एक साक्ष सांगितली. त्यांची एक बहीण आहे सिस्टर दीक्षा म्हैसा, या ठिकाणामध्ये ते राहतात आणि त्या स्वतः पास्टर मनोज तेलोरी यूट्यूब हे चॅनल ते बघतात, परमेश्वराचं वचन ऐकतात. त्याचप्रमाणे त्यांनी त्या बहिणीला देखील सांगितलं, ती बहीण देखील परमेश्वराचं वचन त्या ठिकाणामध्ये ऐकत आहे. त्या बहिणीला लग्न होऊन 8 वर्ष झाले होते आणि 8 वर्ष झाल्यानंतर देखील त्या बहिणीला मूल झालेलं नव्हतं. आणि म्हणून सिस्टर मनीषाने त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगते. आणि त्या विश्वासाने त्यांनी पास्टरांना सांगितलं. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि 8 वर्षानंतर सिस्टर दीक्षा ज्या म्हैसा या ठिकाणामध्ये राहतात त्यांना जुळे झाले. आणि जुळे झाल्यानंतर त्या दोन्ही बाळांची प्रकृती एकदम भयानक अशी होती आणि जन्मल्यानंतर डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं की ह्या दोघांची पण गॅरंटी देता येणार नाही. त्यांना जवळजवळ 17 दिवस त्या काचेच्या पेटीमध्ये देखील त्या ठिकाणामध्ये ठेवावं लागलं. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की सगळं काही थोडं किचकट आहे, वाचण्याची शक्यता कमी आहे. आणि त्या अवस्थेत पण ज्या परमेश्वरांनी प्रार्थना केल्यानंतर 18 वर्षांनी मूल दिलं, त्यांनी सांगितलं की पास्टर आमच्या बाळांसाठी प्रार्थना करा, अशी परिस्थिती आहे. आणि त्या पास्टरांनी बाळांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये देखील अद्भुत कार्य केलं. त्या दोन्ही बाळांना पूर्ण आरोग्य मिळालं, त्यांना डिस्चार्ज दिला आणि ते दोन्ही पण सुखरूप आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि या नावामध्ये जीवन जगत असताना कोणतीच गोष्ट देवाला कठीण नाही. प्रभूला धन्यवाद देतो. खूप छान मीटिंग नंदुरबार या ठिकाणच्या झाल्या आणि तिथं गेल्यावर मी स्वतःच आशीर्वादित झालो.
कारण ते पाहिलं त्या ठिकाणचे लोक, असली सुंदर शाळा जशी फॉरेनमध्ये सुद्धा शाळा नव्हती. इंग्लिश मीडियम स्कूल, इतकं स्टँडर्ड स्कूल, एवढी सगळी प्रॉपर्टी त्यांनी सांभाळली, त्यांच्याकडच्या लोकांचं शिक्षण आणि लोकांचं एकमेकाप्रती आदर. चर्च तर एवढं सुंदर होतं, त्यांनी सांगितलं 4 महिन्यामध्ये चर्च उभं केलं. जे तुम्हाला फोटो बघितलं असेल तर इतकं सुंदर 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणात त्या चर्चची उभारणी केली. 0 पैसे असताना, पैसे नव्हते, पण त्याने असं म्हटलं की चला आपण चर्च बांधू. मग मंडळीचे लोक एकत्र आले आणि शून्यातनं एक सुंदर चर्च, पार्शियन चर्च, त्याची सगळी जडणघडण पाहिल्यानंतर आम्ही थक्क झालो. आणि ज्यास मी ते फोटो फेसबुकला टाकले त्यास बरेच लोक त्या ठिकाणामध्ये मला म्हणत होते की आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचं सुंदर चर्च असू शकतं याची कल्पना सुद्धा आम्हाला नाही. एवढं सुंदर चर्च त्या ठिकाणात प्रभूनं त्या लोकांसाठी बांधून लोकांकडनं घेतलं. आणि शाळा तर एवढ्या सुंदर होत्या. मला मोठं नवल वाटलं की त्या लोकांनी एवढं सगळं, इतकी मोठी प्रॉपर्टी इतकं छान पद्धतीनं सगळं मेंटेन केलं, सांभाळलं. आणि तेवढीच आत्मिक लोक, देवाच्या वचनाची भूक तहान पण तेवढीच आहे. आणि एक वैशिष्ट्य त्या ठिकाणच्या लोकांच्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नाही. प्रभूनं दिलं ते सांभाळायचं, देवाच्या वचनामध्ये टिकून राहायचं आणि एकमेकाला उत्तेजन द्यायचं, उचलून धरायचं. एक सुंदर प्रकारचं काम त्या ठिकाणामध्ये मी पाहिलं. लोकांनी सांगितलं की कोरोना काळामध्ये देवाचं वचन आमच्यासाठी आलं, देवाच्या वचनाने आमची भेट घेतली. पुष्कळ लोक सांगत होते की आमच्या एरियामध्ये सकाळी उठल्यापासून जोरजोरात तुमचा आवाज असायचा. कोरोनामध्ये कोणाचा आवाज नव्हता, परंतु तुमचा आवाज आमच्या कानावरती पडत होता आणि आम्ही विश्वासामध्ये वाढलो. काही लोकांनी रिक्वेस्ट केली की हे यूट्यूबचं संदेश बंद करू नका. आम्ही बंद करण्यासाठी चालू केलेच नाही, ठीक आहे नाही, आम्हाला काळजी आहे लोकांची. आणि म्हणून हे वचन लोकांपर्यंत जात असताना ज्या तुमच्या प्रार्थना, जे तुमचं समर्पण आहे, जे डेडिकेशन तुमच्या लोकांचं आहे, आणि त्याच्या बळावरती आज महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये वचन जातं. दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणामध्ये जाणं पण मोठं मुश्किल, जवळ 12 तास आम्हाला प्रवासामध्ये घालावं लागलं. 12 तास जायला, 12 तास यायला. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा बाहेर जातो त्यास कळतं की देवाच्या वचनाचं काम कुठपर्यंत, कशा पद्धतीने गेलं, किती लोक विश्वासामध्ये वाढले, कशा पद्धतीने त्यांचं जीवन आहे. आणि मग कधी कधी वाईट पण वाटतं की हे लोक तेवढ्या लांबून देवाचं वचन ऐकतात आणि त्यांच्यामध्ये बदल होतो. आम्ही तर हक्काचे लोक आहोत. देवाचं वचन आपल्याकडं रोज येतं, प्रतिदिवशी येतं. पुष्कळ संदेश जे कुठल्या घरामध्ये सांगितले जातात ते त्यांच्यापर्यंत जात नाही, आणि फक्त रविवारचे संदेश त्यांच्यापर्यंत जातात. आपल्याला नेहमी आणि सतत 27-28 वर्ष आपण देवाचं वचन ऐकत आहोत आणि तेवढ्याच जोमानं देवाचं वचन आमच्यापर्यंत येत आहे. तर लक्षात ठेवा, हे वचन जे ना, ते वचन आमच्या जीवनामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. वचनानं आमच्या जीवनात काम घडलं पाहिजे. मी लोकांचं परिवर्तन बघतो त्यास मला नवल वाटतं. कोणीतरी एका तरुणानं सांगितलं, मध्ये मीटिंगला जाताना कॉल आला त्याचा, अनेक वर्ष दारू पीत माझं आयुष्य खर्च केलं आणि सगळं जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं होतं. परंतु 1.5 वर्षापूर्वी एक संदेश मी ऐकला आणि त्यानंतर मला असं वाटलं की आता हे सगळं बस करून टाकावं. किती दिवस असलं घाणेरडं जीवन जगायचं. 1.5 वर्षापूर्वी सगळी व्यसनं सोडून दिली, प्रभूला जीवन समर्पित केलं आणि प्रभूच्या मार्गामध्ये चाललो. परंतु जसा देवाच्या मार्गामध्ये चालू लागलो तसं संकट माझ्यावरती जास्त येऊ लागली. पण मी ठरवलं किती पण संकट आलं तरी देवाचा मार्ग नाही सोडायचा. माझ्याकडे जॉब गेला, सगळं गेलं, परंतु आता मी व्यसनाचा आधार धरत नाही. मी दारूकडं नाही वळालो. मी आता प्रभूलाच विश्वासू राहत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला देवाचं वचन त्याच्यावरती प्रेम आहे त्या व्यक्तीवरती कोणत्याच गोष्टी प्रभाव टाकू शकत नाही. आज जे आम्ही वाचणार आहोत की सुखाच्या मार्गाचं गुपित. सगळ्याला वाटतं की सुख कसं मिळावं हे आम्हाला कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे, आणि प्रत्येकाला सुखप्राप्तीचा मार्ग पाहिजे. परंतु सुख मिळणार कसं?
काय केल्यानं माझ्या जीवनामध्ये सुखाचा अनुभव मला येणार आहे? सुखप्राप्तीचा मार्ग नेमका कोणता आहे? परंतु बायबल एक असं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. सुख जर मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचे? पवित्र शास्त्रामध्ये, बाकी नाही तुम्हाला कुठं सापडणार. आणि कदाचित काही पुस्तकं तुम्हाला सापडतील, त्या पुस्तकामध्ये सुखाच्या प्राप्तीचा मार्ग दिलेला असेल, परंतु ते सुख तुम्हाला कधीच मिळणार नाही. उलट पैसे गेल्यानंतर तुम्हाला दुःख होतं, अरे बापरे माझे पैसे गेले पण सुख काही माझ्याकडे आलं नाही. आणि आम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा सुख प्राप्तीसाठी लोक आपापल्या पद्धतीनं सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. कुणाला बरं वाटावं, सुख म्हणजेच बरं वाटणं बरं का, सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, बरं वाटलं पाहिजे. एक मनुष्य व्यसन करतो, दारू पितो, त्याचं कारण काय? त्याला त्याच्यामध्ये समाधान मिळतं, सुख मिळतं, बरं वाटतं त्याला. परंतु ते सुख तात्कालिक आहे, टेम्पररी आहे, कायमस्वरूपी नाही सुख त्याच्यामध्ये राहत. मग खरं सुख कसं मिळणार आहे? पण येशू ख्रिस्त स्वतः त्या चोरला म्हणतो, आज तू माझ्यावर सुख लोकामध्ये असशील. म्हणजे काय हो? ज्या ठिकाणात कायमचं सुख आहे, म्हणजे पृथ्वी तलावरती जे आम्ही जगत आहोत त्या ठिकाणात कायमचं सुख नाही, पण तरी सुद्धा इथं सुद्धा सुखाचं जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हाला बरोबर करेक्ट मार्ग दाखवत आहे. आणि तो मार्ग आम्ही तपासणं गरजेचं आहे. कित्येक वेळा ज्या सुखाची कल्पना घेऊन आम्ही जगत असतो ते वास्तविक सुख नसतं. सगळं हातातून निसटून गेल्यावर कळतं की माझं जीवन सगळं कष्टामध्ये, दुःखामध्ये गेलेलं आहे. मग हे कसं काय त्या ठिकाणात आम्हाला प्राप्त होणार? कसं सुख मिळणार आहे? बायबल तर सांगतं की लग्न करून सुखी होशील, तू नवीन घर बांधून त्याच्यामध्ये राहशील, तेच सुख तुला मिळेल. पण त्याच्यामध्ये सुख मिळतं का? मग कसं काय आमच्या जीवनामध्ये दुःख येतं? सगळीकडे तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल. मला कळतं लग्न झालं तरी आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, मग तरी प्रार्थनेला यावं लागतं. घर बांधून त्याच्यामध्ये राहिलो तर लोकांना घरामध्ये पण सुख मिळत नाही. चांगली नोकरी लागली, नोकरीमध्ये त्यांचं मन रमत नाही. सुखप्राप्तीचा मार्ग कोणता? कशा पद्धतीने आम्हाला सुख मिळणार आहे? तुम्हाला ते वचन पाठ आहे, पण वाचूया आपण यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं 8 वचन. यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन. हा, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे, त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल. सुखाच्या मार्गाचं जे सिक्रेट, जे रहस्य सांगितलं, त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं? वाचा बरं. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. पहिलीच गोष्ट, नियमशास्त्र तुझ्या मुखामध्ये असू दे. काय, कशानं सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे? पैसा मिळवल्यानं, पैशाच्या मागं धावल्यानं तुम्हाला सुख मिळणार आहे का? प्रतिष्ठेच्या मागं तुम्ही धावल्यानं तुम्हाला सुख मिळणार आहे का? प्रपंचाच्या मागं तुम्ही धावल्यानं सुख मिळणार आहे का? लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाच्या निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु आत्मिक विचार ज्यावेळेस तुम्ही करता, खरं सुख आत्मिक सुख आहे. आणि मग आम्ही पाहतो एवढा मोठा फिल्म स्टार अमिताभ बच्चन, त्याला सुद्धा ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये येतं की मला सुख मिळायला पाहिजे, तो सुद्धा शिर्डीला जाऊन करोडो रुपयाचं दान करतो. मग आता एवढा सगळा त्यांनी पैसा मिळवला, सगळं केलं, आणि मग आता त्याला काय वाटतं की मी जाऊन तिकडे दान करावं? बिल गेट्स सुद्धा आपल्या संपत्तीचा जवळजवळ 60% भाग दान करून टाकतो. कशात सुख कशामध्ये आहे? मग इकडं देवाच्या वचनामध्ये सांगितलं, जर खरं सुख पाहिजे तर नियमशास्त्र आपल्या मुखामध्ये ठेव. आता नियमशास्त्र पण काय सांगितलेलं आहे? तू आपलं अन्न गरिबाला वाट, भुकेला असेल तर त्याला अन्न दे, उघडा असेल तर त्याला, म्हणजे तुला सुख मिळेल. मग आता हे सगळं करून लोकांना माहित नाही, या समाधान कशानं मिळतं? तर देवाचं वचन पाळल्यानं. त्यांना वचन माहित नाही, पण ते वचन पाळत आहे. मग तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही का पाळत नाही? देवाचं वचन हृदयात साठलं पाहिजे ना. खरं सुख पाहिजे ना तुम्हाला. आता माणसाला दुःख येण्याचं कारण काय? का दुःख येतं? दुःखाची कारण येतो, सगळं चांगलं असतं, नॉर्मल असतं, तुम्ही एकदम साधारण जीवन जगत असता. विचार करा, माणूस गुहेमध्ये राहत होता ना, त्यावेळेस त्याला काही ईर्ष्या नव्हती. सगळे उठायचे सकाळी, दगड घेत होते
आणि जंगलामध्ये जाऊन शिकार करत होते. शिकार करून एकदम एकत्र बसून खात होते, वाघाला हुसकत होते आणि वाघ खात असलेलं मांस कधी जर बघितलं डिस्कवरी तर त्याच्यात तुम्हाला दाखवतात, ते घेऊन येत होते खात होते. माणसाला दुःख कधी यायला लागलं माहिती का? जेव्हा माणूस घरं बांधून राहायला लागला ना, तर त्याला त्याच्या घराची स्पर्धा दुसऱ्या घराबरोबर करायला आलं, त्याच्यामध्ये दुःख आलं. त्याला दुःख आलं कशासाठी? त्याचं घर. टीव्हीला जाहिरात पण दाखवतात ना, इसकी शर्ट मेरे शर्ट से सफेद कैसी. गेलो तुम्ही तसला साबण आणलाच, त्यांचा साबणासारखा माझा साबण. बरं, तेवढं करून सुद्धा तुम्हाला दुसरं काहीतरी सापडलं की तुम्ही दुःखी बनता. आता बायबल काय सांगतं ते मी तुम्हाला सांगतो. दुसऱ्याच्या कोणत्याच वस्तूची अभिलाषा मग कशात आहे? मग हे मुखात ठेवा ना. सुख मिळवण्याचा मार्ग कोणता? जी दुसऱ्याची वस्तू ती माझी कधी होणार नाही. जी देवानं त्याला दिली त्याचा आशीर्वाद आहे, देवानं दिलेला आशीर्वाद आहे. मला माझ्याकडचा जो आशीर्वाद आहे तो सगळ्यात भारी आहे. हालेलुया. सुखाचा मूलमंत्र मला कळलं, मी आशीर्वादित आहे. माझी तुलना दुसऱ्या कोणाशी होऊ शकत नाही. आमेन. माझ्याकडे बेस्ट आहे, हालेलुया. तुमच्याकडे बेस्ट आहे. आमेन. मग तुमच्याकडे बेस्ट असताना तुम्हाला दुसऱ्याची ईर्ष्या कशाला? आता प्रश्न तोच आहे, का तुमचं सुख गेलं? बरेच लोक, माझी शांती गेली. कुठे गेली? कशाने गेली तुझी शांती? काय कारण आहे तुझी शांती जाण्याचं? कारण जे दुसऱ्याचं ते तुला पाहिजे होतं ना. पण नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये असलं, तू काय म्हणतो की परमेश्वरानं ज्या गोष्टीसाठी मला बोलवलं तेच माझं काम आहे, माझं कामच ते आहे. आता समजा आम्ही इथं प्रीचिंग करतो आणि प्रीचिंग करता करता मी दिनाकरणकडे बघतो, मग मी बघतो बेनेंकडे, मी बघतो पास्टर सिल्वेनकडे. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला मोठा प्रश्न पडतो, अरे त्यांच्यासारखं माझ्याकडे, मी झालं दुःखी. पण जेव्हा मी पास्टर मनोज तेलोरे म्हणून माझ्या स्वतःकडे पाहतो त्यास मला कळतं मी त्यांच्यासारखा नाही, पण ते पण माझ्यासारखे नाहीत. हालेलुया. इकडं मी हॅपी हालेलुया. आणि इतका हॅपी की माझा आनंद कोणीच काढून घेऊ शकत. आमेन. जे तुम्हाला प्रभूने दिलं वचनात सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जे आहे ते चांगलं आहे. तुमची लेकरं, तुमचा पती, तुमची बायको, तुमची मुलं, तुमचं घर, सगळं प्रभूनं हे तुम्हाला देवानं दिलेला आशीर्वाद आहे. दुःखी होऊ नका. सुखाचा मूलमंत्र हाच आहे. नियमशास्त्र तुमच्या मुखामध्ये असू द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. दुसरं, मी ते सारखं ते युट्यूबला काही बातम्या बघत असतो. एवढी भांडणं चाललीत ना इलेक्शन मध्ये, आणि ते सगळे इतकं कोटिंग चाललंय त्याच्यामध्ये. आणि मग एकमेकाला व्हॉट्सअप, अंकल हे अंकल ते अंकल, त्यांनी हे बोललं याने ते बोललं. काय होतं माहितीये का? याच्यानं सगळ्यांचं सुख गेलो. त्याही पक्षाचं गेलं, याही पक्षाचं गेलं. आता बायबल काय सांगतं? युद्ध तुमचं नाही, युद्ध कुणाचं आहे? परमेश्वर. परमेश्वर. आता ज्याला देवात कळतं की युद्ध परमेश्वराचं आहे तो शांतपणे उभं राहतो. म्हणून म्हटलं बी स्टील. आमेन. शांत रहा, उभं रहा. आणि जिथं मोशे तांबड्या समुद्राला पाहताना प्रभू त्याला म्हणतो शांत रहा. आमेन. तुम्हाला फक्त पाहायचंय, तू काठी उघडायची, दुभागण्याचं काम मी करणार आहे. आमेन. कशाला दुःखी होतो? पाठीमागं फारोचं सैन्य, समोर तांबडा समुद्र, पण माझं वचन आहे ना तुमच्याकडे. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या मुखातनं देवाचं वचन तुमच्यासाठी असावं. कुणासाठी? आमच्याच कोणासाठी वचन पाहिजे? स्वतःसाठी. दुसऱ्याला भांडू नका वचनानं. मला माहिती आता सध्या तर वचनाचीच भांडणं, ते फेसबुक आणि व्हॉट्सअप ते तर टेचून काढलं पाहिजे. कारण का ते सगळ्याला दुःखी करण्यासाठीच आहे ते. त्याच्यावर तुम्ही किती ज्ञानी, ते किती वाईट, ते किती चांगले, हे किती, अहो यानं तर लोकांचं सुख निघून गेलेलं आहे. नियमशास्त्र तुमच्याकडे पाहिजे. आणि नियमशास्त्र सोडून तुम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी एकमेकाला शेअर करता, याच्यानं काय होणार? दुःखी होणार आहे. म्हणून हे पाहिजे हो, हे तुमच्या मुखात पाहिजे. लक्षात ठेवा. आणि एखाद्या व्यक्तीला आत्मिक ओळखायचं ना, तर त्याच्याकडं दुसऱ्याला उत्तेजन देणारं वचन असतं. आमेन म्हणाल का? उत्तेजन देणारं वचन, डिस्टर्ब करणारं कुणाला तरी, आणि देवाच्या वचन. आणि लक्षात घ्या, हे बोध तुम्ही कुणाला करू नका. बोध नाही तुम्हाला करायचा, तुम्हाला लागूकरण करून घ्यायचं. हे वचन माझ्यासाठी आहे. आणि जेव्हा मी हे वचन वाचतो ना, त्यास मी आशीर्वादित होतो. मला ते सुखाचा मूलमंत्र आहे. मला सांगितलं माझ्या मुखामध्ये ठेवायचं. दुसऱ्याला बोध करणं खूप सोपं आहे. त्याच्यानं थोडी तुम्हाला सुख मिळणार आहे. सुख मिळण्यासाठी काय लिहिले वाचा त्याच्यामध्ये परत वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ हा तुझ्या मुखी. कुणाच्या मुखी हो?
तुझ्या मुखी कुणाच्या मुखी? माझ्या मुखी कुणाच्या तोंडात पाहिजे? प्रत्येक मग माझ्यासाठी लोकाला कशाला सांगत बसता? लोकाला कशाला बोध करता? ठीक आहे, देवाचं वचन तुम्हाला समजलं आणि तुम्हाला सुख शोधायचंय आणि सुख शोधताना हे वचन माझ्यासाठी. 39 माराच्या फटक्यानं मला आरोग्य मिळालं, हे माझ्यासाठी, हे माझ्यासाठी आहे. जेहोवा जायरा माय प्रोव्हायडर, हे माझ्यासाठी आहे. स्वर्गामध्ये तुम्हाला जायचंय. स्वर्गामध्ये जाण्यासाठी काय वचन आवश्यक आहे हे माझ्या मुखामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, आता इकडं लुसिफर येशू ख्रिस्ताला डोंगरावरती घेऊन गेला आणि येशू ख्रिस्ताला लुसिफर वचन दाखवतो. कोण दाखवतो? मग लुसिफर स्वर्गात जाणार आहे का? दाखवली कोणी वचन? आणि लुसिफरला टाकणार कुठं? कारण त्यानं वचन दुसऱ्याच्या माथी, येशूच्या माथी मारायला निघाला. पण येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी काय वचन वाचतो? तो म्हटला धोंड्याला आज्ञा कर भाकर होण्याची, धोंड्यापासून भाकर होईल. येशू म्हटला मनुष्य भाकरी नव्हे, म्हणजे त्यानं स्वतःला लागू करून घेतलं का नाही? हीच गोष्ट मी तुम्हाला, सुखाचा मूलमंत्र काय? नियमशास्त्र तुमच्या मुखामध्ये असू द्या, त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसू द्या. तुम्ही नियमशास्त्रामध्ये टिकून जा, घडून जा. परमेश्वराचं वचन तुम्हाला लागूकरण करा. तुम्ही कसं जीवन जगायचं या पद्धतीने वचन तुम्हाला सांगत आहे. तुम्ही पापापासून दूर राहावं, वाईट गोष्टीपासून दूर राहावं, व्यभिचारापासून दूर राहावं, कुसंगतीपासून दूर राहावं, द्वेषापासून दूर राहावं, मत्सरापासून दूर राहावं, वाईट गोष्टीपासून दूर राहावं. हे सगळी वचनं तुमच्या मुखामध्ये असू द्या. येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये देवाचं वचन होतं. त्या वचनाच्या द्वारे त्यानं सैतानाला परतावून लावलं. लक्षात घ्या, देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या, देवाचं वचन तुमच्या मुखामध्ये असू द्या. आणि जेव्हा देवाचं वचन तुमच्या मुखामध्ये असेल ना, त्यास तुमच्यामध्ये पीस असणार आहे. का तर ते वचन तुम्हाला डिफेंड करतं आणि सांगतं घाबरू नको, प्रभू तुझ्या बरोबर आहे. म्हणून लक्षात, तुमचं स्टेटस आता मी ह्याच्यावर का बोलतो माहिती का? जर तुम्ही उघडलं व्हॉट्सअप तर सगळीकडे वचनच असतील. आणि मी कधी कधी ते बघतो ना, तर असं वाटतं हे शीतयुद्ध चालू आहे. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष भांडता येत नाही, पण व्हॉट्सअपवर टोमणे वचनाच्या द्वारे सुद्धा लोक मारतात. आणि बघा तुम्ही, माझ्याकडे जवळजवळ 6000 कॉन्टॅक्ट्स आहेत. मी सहसा कोणाचं स्टेटस बघत नाही, पण कधी चुकून बघायची वेळ आली तर अरे बापरे, आत्मिक लोकांचं जीवन हे असलं आणि यांना कसं सुख मिळणार आहे? सुखाचा मार्गच कोणता आहे माहिती का? परमेश्वराचं वचन आमच्या जीवनाला लागूकरण केल्यावर तुम्ही सुखी होणार आहे, अन्यथा तुम्ही भरकटत राहणार आहे. तो लुसिफर जसं या सैतानानं येशूला वचन घेऊन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, वचनाच्या द्वारे त्याच्या मनाची शांती तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांची शांती भंग करण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, देवाचं वचन तुम्हाला सुखाचा मार्ग समजावून सांगतं. ते तुमच्या आणि मुखामध्ये असणं गरजेचं आहे. वाचा वचन पुन्हा एकदा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे, त्यात कशासाठी असू दे? तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल. नुसतं वाचून उपयोग आहे का? नाही. काय केलं पाहिजे? रात्रंदिवस मनन करायचं. नुसतं मनन पण नाही करायचं. काय करायचंय? पाळायचंय काळजीपूर्वक. मी पाळतो का नाही ते बघायचं. त्याच्याशिवाय तुम्ही सुखी नाही होणार. जेव्हा तुम्ही देवाचं वचन पाळता तेव्हा तुम्ही सुखी होता. देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पाळ, तेव्हा तुम्ही सुखी होणार आहे. 6 दिवस तुम्ही तुमच्यासाठी वापरले, 7वा दिवस तुम्ही देवासाठी वापरला तर तुम्हाला समाधान मिळणार आहे. तुम्ही ते वाचलं, मनामध्ये ठेवलं, डोक्यामध्ये ठेवलं आणि आणि ते पाळलंच नाही. तुम्ही म्हटलं नाही शब्बात दिवस आणि मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये कधी गेलो तर जाईल, कधी नाही गेलो तर नाही जा. कसं सुख प्राप्त होणार आहे? कसं तुमचे दिवस आशीर्वादित होणार आहे? कसं प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे?
देव तुमच्याकडे पाहताना तुमच्या प्रत्येक दिवसाला त्याने आशीर्वाद देण्यासाठी तो तुमचे दिवस मोजत असतो. आणि तो दिवस मोजत असताना तुम्हाला ते वचन माहिती आहे आणि तुम्ही ते पाळता. तुम्ही म्हणता शब्बा दिवस माझा नाही, शब्बा दिवस परमेश्वराचा आहे. आणि परमेश्वराचा दिवस परमेश्वराला नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाळलं, मुखामध्ये ठेवलं, रात्रंदिवस मनन केलं. आता मनन केल्यावर तुम्ही प्रॅक्टिकल करता आणि ते प्रॅक्टिकल केल्यानं तुमच्या घरामध्ये बरकत असते, तुमच्या कुटुंबामध्ये शांती असते. परिवारातले लोक देवाचं वचन शब्बा दिवशी परमेश्वराच्या घरामध्ये आल्या कारणानं देवाचं वचन तुम्हाला बोध करतं, तुमच्या मनातला संभ्रम दूर करतं, तुमच्यामध्ये शांती निर्माण करतं, पाळण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतं, जीवन बदलण्यासाठी मार्गदर्शन करतं. मग तुम्हाला देवाच्या घराकडे यायला पाहिजे ना. तुझं वचन माझ्या पावला करता देवा माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. म्हणजे काय? या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे. देवाचं वचन तुम्हाला सांगतं चुकीच्या मार्गाने चालू नका. तुम्हाला चुकीचा मार्गच माहित नसला, ज्या मार्गाने जायचं तो मार्गच तुम्हाला माहित नसला, तर तुमच्यामध्ये कसं काय सुखप्राप्ती होणार आहे? जीवनामध्ये पुष्कळ अडचणी आल्यावर मग तुम्ही पळापळी करता का? तर तुम्ही अगोदर देवाच्या वचनाला महत्व दिलं नाही. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा देवाच्या वचनाकडे ज्या ज्या लोकांनी दुर्लक्ष केलं, अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार मोठी संकट आलेली आहे. जर दाविदानं ते असणारं वचन पाळलं असतं, दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, तर आज दाविदाचं कुटुंब चांगलं झालं असतं. पण दाविदाच्या घरामधलं सगळं सुख का निघून गेलं? का त्याला माहित नव्हतं का 10 आज्ञामधली एक आज्ञा? तो राजा होता ना, तो आणखीन एखादी पत्नी करू शकला असता, पण दुसऱ्याची पत्नी नाही घेऊ शकत तो. पण त्याने घेतली ना आणि मारलं ना, खून केला ना दाविदानं. आता परिणाम काय झाला? दाविदाचं घर सुखापासून वंचित झालं. त्याच्या परिवारामध्ये जर तुम्ही बघितलं तर संघर्ष आहे, त्याच्या परिवारामध्ये वाद आहे, त्याच्या परिवारामध्ये ईर्ष्या आहे. मुलं आणि मुलांविरोधात उठलेली आहेत. बापाच्या विरोधामध्ये मुलगा उठलेला आहे. का? तर त्याला सुखाचा मंत्र माहित नव्हता, सुखप्राप्तीचा मार्ग माहित नव्हता. देवाच्या वचनाकडे त्यानं केलेलं दुर्लक्ष. कान देऊ नये का? जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे येतं, तुमच्या परिवाराशी ते बोलतं, तेव्हा सुखप्राप्तीचा मार्ग तुम्हाला समजणार आहे. तुम्हाला सुख जर मरेपर्यंत सुख तुमच्या वाटेला यायला पाहिजे ना, तर देवाचं वचन मनन करत राहा. आज तुम्ही तरुण आहात, देवाच्या वचनात सांगितलं प्रमाणे आपल्या बापाचं, आपल्या आईचा सन्मान कर. आता तुम्हाला सांगितलं, आता जर तुम्ही अपमान कराल, तुम्ही सुद्धा एक दिवशी त्या लेवलवरती येणार आहे. तुमची लेकरं असतील आणि अपमानित जीवन काय हे तुम्हाला तेव्हा कळणार आहे की मी माझ्या आईबापाचा अपमान केला आणि आता माझा अपमान होत आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, अधर्माची पेरणी करेल तर दुःखाची कापणी करेल. जर नियमशास्त्र तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही चांगल्या नियमानं चालला असता, आणि चांगल्या नियमानं चालल्यावर तुमचा म्हातारपण, तुमचा वृद्धपकाळ हा कधीच कष्टामध्ये नसणार आहे. ते सुखाचा मंत्र तुम्हाला समजणार आहे. परंतु आता देवाच्या वचनाकडे केलेलं दुर्लक्ष, आणि याचा परिणाम तुम्ही उर्वरित आयुष्यामध्ये दुःख भोगणार. आणि तुमचं दुःख इतकं भयानक असेल की ते दुःख कोणीच दूर करू शकणार नाही. आणि देव तुमचं दुःख कधीच दूर करणार नाही, कारण पेरणी केल्यावर कापणी करावीच लागते. क्षमा करेल पण दुःख नाही दूर करणार. आता दुःख दूर केलं तर देवाचा नियमच बदलून जाईल ना. त्यांनी सांगितलं होतं 10 आज्ञामध्ये, आणि त्या 10 आज्ञा तुम्ही पाळल्या नाही. आणि तो पाळक माझ्या घरात सुख यावं. पाळक काय करणार? नुसती प्रार्थना करा. मग विचार, अहो आमच्या घरात तुम्ही एवढी प्रार्थना करून पण सुख आलं नाही. बाबा तू आज्ञा कुठं पाळलीस? तुला जेव्हा देवाचं वचन सांगायला सांगितलं होतं तू आणि नाही त्याप्रमाणे चालला. जेव्हा तुला सांगितलं होतं तू शांती कर, तू शांती केली नाही. आणि शांतीच्या ऐवजी लोकांची अशांती तू केली. आता तुझ्या जीवनात कायमची अशांती असणार आहे. तुझं मन कधी स्वस्थ नसणार आहे. तुझ्या मनाची शांती काढून घेतली जाणार आहे. शांतीच्या यरुशलेमे संदेश त्याच्या घात करणाऱ्या नगरी, तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असतं तर किती बरं झालं असतं. आता तू शांतीच्या गोष्टी ऐकल्याच नाही. आता तुला कशी शांती प्राप्त होणार आहे? लक्षात घ्या, शांतीच्या गोष्टी ऐकणारे लोक हे शांती प्राप्त करून घेणार आहे. शांतीच्या गोष्टी नाही ऐकल्या तर कसं काय सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे? अगदी साधी गोष्ट आहे. कसं सुख मिळणार आहे? शांतीच्या गोष्टी ऐकून घ्या. आता देवाचं वचन तुम्हाला सांगतं, त्या शांतीच्या गोष्टीत ऐकून घ्यायचं. सुखाचा मार्ग आहे तो. आम्हाला वाटतं की वेळ आल्यावर नाही हो. देवाच्या वचनामध्ये बेसिक पासून शिकवलं गेलं. आता मला आधीच सांगितलं, आनंदी बागेत तुला राहायचं ना, सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ मग खाऊ नको. तर खाल्ला तर दुःख येणार ना. मुलामध्ये भांडणं होणारच ना. आणि तुझ्या मुलानं आणि त्याला मारून टाकणार, काही हवेलाला मारणार, आणि हवेल मेल्यानंतर तुझ्या मनाला दुःख होणार. पण कारण काय? तू ज्या पद्धतीने, आता पहा देव किती भारी आहे. ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी तू हमखास मरशील.
आदामाला मरण ही गोष्ट अजून माहित नव्हती, तिने मरण पाहिलंच नव्हतं, त्यामुळे त्याला मरणाची किंमत नव्हती. आता देवानं मरण काय असतं दाखवण्यासाठी काईन आणि हाबेलामध्ये जे युद्ध झालं त्याच्यामध्ये हाबेल मेल्यावर मग आदामाला कळलं याला मरण म्हणतायत. हा मुलगा माझ्यापासून गेला, माझ्या दृष्टीआड झाला, याला मरण आहे. आणि ती जी वेदना आहे देवाला त्याला दाखवायचं आहे. तुझा मुलगा तुझ्यापासून गेल्यावर जी वेदना आहे तीच माझी वेदना आहे. अरे याला मरण म्हटलेलं, हे तुला वाटतं हे इतकं सोपं नाही. लक्षात घ्या, एक आज्ञा तुम्हाला देवापासून दूर नेण्याचं काम करते. एक आज्ञा सुखाचं, तुमच्या जीवनातलं सुख निघून जातं. म्हणून इतकं कॅज्युअल आत्मिक जीवन जगू नका. जितकं कॅज्युअल तुम्ही जगत आहात, सहजपणे तुम्ही जगत आहात. आत्मिक जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, सुखाचा मूलमंत्र, सुखाचा मार्ग तुम्हाला जर पाहिजे असेल तर लक्षात ठेवा, दुसरे वचन पाळो अथवा न पाळो, देवाचं वचन हे तुम्हाला पाळावं लागणार आहे. तुम्हाला सुख पाहिजे तुम्ही पाळा. आणि तुमची शांती, तुमचं सुख जाण्याचं कारण तुम्हाला वाटतं लोकांनी वचन पाळावं. लोकांनी वचन पाळण्याच्या भानगडीत पडू नका. शास्त्रात लिहिलं, बोलावलेले पुष्कळ निवडलेले, आणि तुम्हाला थोडक्यांमध्ये असलं पाहिजे. तुम्ही बाकीच्यांची कशाला विचार करत बसलेला आहे. तुमची शांती, तुमचा आनंद देवाच्या वचनामध्ये असला पाहिजे. म्हणून असं म्हटलं, नुसतं देवाचं वचन वाचा बरं वचन परत. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. सदैव तुझ्या मुखी असू दे. त्यात जे काही लिहिले आहे, जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. कसं पाळ? काळजीपूर्वक पाळ. म्हणून देवाच्या वचनाच्या बाबतीत केअरलेस असू नका. केअरफुल राहा. दुर्लक्षित जीवन जगू नका. आणि कोणतंही वचन हे तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी किंवा तुम्ही पाळावं ना पाळावं याच्यासाठी देवाचं वचन नसतं. ते पाळण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत असतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वचन पाळल्यानं तुम्ही आशीर्वादित होता. अब्रामाला देवानं सांगितलं, इसाकाचं मोर्या डोंगरावरती वेदीवरती अर्पण कर. अब्रामानं अर्पण केलं. आणि बायबल सांगतो, तो म्हटला, या इसाकाला आता इथून पुढं नुसता इसाक नसेल तर याच्यापासून एक मी महान राष्ट्र निर्माण करेल. आज्ञा पालन केल्या कारणानं. महानता तशी कधीच येऊ शकणार नाही. मोठं होण्याच्या भानगडीत तुम्ही असं होऊ शकणार नाही मोठं, जोपर्यंत तुम्ही देवाचं वचन पाळत नाही. देवाचं वचन तुम्हाला पाळावंच लागणार आहे. ते देवाचं वचन आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला कधी सुख प्राप्ती होणार नाही. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाल, वचन सोडून जीवन जगाल आणि तुम्ही म्हणाल मला सुख मिळवायचंय. सुख मिळवण्याचे जगातले माध्यम तुम्हाला खरं सुख देणारे नाहीये. कोणताच मार्ग सुखाचा मार्ग नाही, पण परमेश्वराचा मार्ग हा सुखाचा मार्ग. स्तोत्र संहिता 16 अध्याय 2 वचन वाचूया. स्तोत्र 16 आणि त्याचं 2 वचन. मी परमेश्वराला म्हटलं, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. काय सुखाचा दुसरा मार्ग कोणता माहिती का? देव. कोणता सुखाचा मार्ग? देव. बोलाव सगळेजण जोरात. मग तुम्ही सुखी आहेत का सकाळी? अरे बापरे. देव असेल तर सुखी, म्हणजे इथून बसून पण तुमच्या डोक्यात कन्फ्युजन आहे का देव माझ्यावर? कारण पहिलाच मुद्दा त्याला कारणीभूत आहे. हो, वचन नाही तर तुमच्या देव. येशू म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचने तुम्हाला, म्हणजे मी तुमच्यामध्ये. आता तुम्ही म्हणता माझ्यामध्ये देव आहे. कशावरून देव? नाही, आता आमचं ठरलेलं आहे. आता मी म्हणे प्रीचिंग करतो म्हणून माझ्यामध्ये देव आहे. वाजवणारा काय म्हणे, वाजवतो सेवा करतो म्हणून माझ्यामध्ये देव आहे. लिडिंग करणारा काय म्हणे, एवढं भारी मी लिडिंग करतो म्हणून माझ्यामध्ये देव आहे. नाही. जसं एक व्यक्ती, काम करणारा व्यक्ती, जसा तो जो गवंडी आहे त्याला बांधकाम करत असताना सांगावं नाही लागत, तो आपोआप बांधकाम करतो. जो प्लास्टरचा मिस्त्री आहे त्याला सांगावं लागत नाही. बरोबर. तो तुम्ही बघा प्लास्टर करून नाही जमत. मी 1-2दा ते गवंडी गेल्यावरती नसताना उगं छंद म्हणून म्हटलं बघा आपल्याला पण जमतं का. आणि हे चर्चचं बांधकाम चालताना उगं मारतो, सगळं खाली पडत होतं. मग म्हटलं यांना जमतं मला का नाही जमत. मग कळतं ते सरावानं आहे. तसं हे तुमचं सगळं सरावानं आहे. हे माझं प्रीचिंग पण सरावानं आहे. पण देव ही गोष्ट ना ती पर्सनल आहे प्रिया. हालेलुया. अजून एक गोष्ट मला सांगतो, ज्याच्याकडे देव आहे ना त्याचं चित्त समाधानी असतं.
हालेलुया. एकदम पीसफुल असतो, आनंदच असतो चेहरा, दुःख नसतंच त्याच्याकडे. आणि मग ओळखायचं याच्याबरोबर देव आहे. पण नारायण टिळक म्हणतात, मिळोवांना मिळो आम्हा अन्न पाणी देवाच्या चिंतन. मला अन्न पाण्यामध्ये मी सुखी नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे देव आहे. हालेलुया. काय तुमच्याकडे? हो, म्हणून तर सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी मोठ्या आशेनं या पेत्राकडे पाहताना तो पेत्राकडे आशाळभूत नजरेने पाहतो. पेत्र म्हणतो, माझ्याकडं काही नाही, सोनं रूप काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. मॅन. तो काय तिथं असं दुःखी नाही, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही. नाही हो, जे लोक म्हणतात माझ्याकडे काय नाही ते दुःखी लोक आहेत. पण जे म्हणतात माझ्याकडे देव आहे ते जगात सगळ्यात सुखी लोक आहेत. देव तुमच्याकडे सुखाचा मूलमंत्र आहे. हालेलुया. आणि का देव सुखाचा मूलमंत्र आहे? देव असणं का तुम्हाला गरजेचं आहे? तुम्हाला जे पाहिजे ते प्रभू देतो. हालेलुया. येशू तुम्हाला, म्हणून आम्ही पाहतो डोंगरावरती ज्यावेळेस हे सगळे लोक 3 दिवस येशूच्या सहवासामध्ये होते आणि त्या ठिकाणामध्ये येशूचे शिष्य येशूकडे येऊन म्हटले, गेले 3 दिवस यांच्याकडे भाकरी नाहीत, उपाशी आहेत, प्रभूजी यांची भाकरीची तरतूद करा. येशू म्हटला, तुम्ही भाकरी द्या, तुमच्या भाकरी द्या. का असं म्हटलं माहिती का? आता बघा, येशूला माशाच्या पोटात किती नाणी ते माहिती होतं, शिष्यांच्या खिशात किती पैसे ते पण माहिती होतं, यांच्याकडे भाकरी आहेत का नाही ते पण त्यांना माहिती होतं. मग येशू कसा म्हटला की तुमच्या भाकरी द्या? कारण त्याला दाखवायचं होतं जे मी असणं किती गरजेचं आहे, खरं सुख कोणतं आहे त्याला दाखवायचं. प्रभूजी आमच्याकडे भाकरी नाही. तो म्हटला ठीक आहे. मग तिकडं एक मुलगा आला आणि त्या मुलानं आपले 5 भाकरी 2 मासे येशूच्या हाती दिले. ऐका, येशू असणं किती गरजेचं आहे, सुख कसं प्राप्त होतं ते मी तुम्हाला सांगत आहे. लोक भुकेले होते पण डोंगरावरती एक मुलगा होता आणि जिथं येशू असतो तिथं उत्तर असतं. आमेन, आमेन. मग डोंगर असू द्या नाहीतर लग्न असू द्या, काना गावात सुद्धा येशू होता. हालेलुया. म्हणून द्राक्षरस संपला तर येशूनं उपलब्ध करून दिला. हेच खरं सुख आहे. येशू आमच्याकडे आहे. हालेलुया. येशू असला पाहिजे तुमच्याकडे. हालेलुया. आणि येशू तुमच्याकडे असला तर येशू जे ते सांगतो ते तुम्हाला करायला होतं. बरं का? आमेन. येशूला नाही का सांगू तुम्ही हे करा, नाही का? ते आले आणि मग मरियाला सांगितलं की बघा द्राक्षरस संपला. मग मरिया येशूकडे गेली आणि म्हटलं, अरे बाबा याचा द्राक्षरस संपला. येशू म्हटला, बाई तुझा माझा काय संबंध? का होस म्हटलं असा? कारण तुम्ही नाही येशूला सांगायचं, हालेलुया. येशू तुम्हाला सांगणार. मरिया नाही येशूला सांगणार द्राक्षरस संपलेला. त्या लोकांनी येऊन रिक्वेस्ट करायची होती, त्यांनी सांगायचं द्राक्षरस संपला. का? कारण त्यांना सुख कोणापासून वाटलं? मरियेपासून सुख मिळेल. मरिया आहे तर आता काळजी नाही. का? मरिया बरोबर येशूला मनवेल, मरिया आणि येशूची मनधरणी करेल. आम्ही येशूकडे गेलो तर आणि येशू दुसरं तिसरं काहीतरी बोलेल, येशू आम्हाला वेगळंच काहीतरी सांगेल. आता त्यांना काय वाटलं, मरिया जाईल तिथं सांगेल येशूला द्राक्षरस संपला, तो छूमंतर करेल, मग लगेच द्राक्षरस तयार होईल. त्यांना सगळं माहिती. आता येशूकडे आल्यावर येशू सगळं सूचना करतो, दगडी रांजण रिकामी करा, पाण्यानं भरा आणि मग इथं ठेवा तिथं ठेवा. आणि आम्हाला हे तर करायला नको. आम्हाला काय वाटतं, गपचूप येशून यावं, पाणी पण त्यांनीच भरावं, त्याच्या डोकवावं पण त्यांनीच आणि म्हणावं पण बघा टेस्ट करून द्राक्षरस कसा झाला. येशू तसं करत नाही. सुखाचा मूलमंत्र मी आहे तर मी सूचना करणार, असं करा तसं करा, हे करा ते करा. आता डोंगरावर सुद्धा येशू त्यांना म्हटला, आता जेवायचंय का? सगळ्याला पंक्ती करून बसवा, 50-50च्या लोकांना एकत्र बसवा, अगदी आधी बसवा मग मी भाकर देणार. तसं नाही म्हटलं, एक काम करा, तुम्ही रांगेत उभा राहा, जिथं आहे तिथं आम्ही नाही, जिथं आहात तिथं हात वर करा. कुणाला भाकरी पाहिजे, कुणाचं पोट भरलंय, कुणाला मासे पाहिजे, मी असतो तर तसं म्हटलं, व्हेजवाले वेगळे नॉन व्हेजवाले वेगळे नाही करतात. इकडे व्हेजची व्यवस्था इकडे केली, नॉन व्हेजची व्यवस्था इकडे केली. येशून ते व्हेज बीज गेलं खड्ड्यात. पहिले गपचूप बसा तिथं. लक्षात ठेवा, एक सूचना काय असते माहिती का? येशूकडे आल्यावर स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, कुठलाच भेद नाही येशूकडे. हालेलुया. येशूकडे आल्यावर कुठलाच भेद नाही, सगळे एक समान. आमेन. सगळे समान. कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, हालेलुया. कोणी नवं नाही, कोणी जुनं नाही, सगळे सारखे. आमेन म्हणाल का? सूचना आहे त्याच्या, सगळे सारखे, हालेलुया. सगळे सारखे. पहिल्या तासाला आला त्याला तेवढीच मजुरी, शेवटच्या तासाला आला तिथं नाही त्याने केलं. कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही, सगळ्याला सांगितलं, सगळ्याला मिळणार आहे, सगळ्याला प्रतिफळ असणार आहे. गांधीव नाही का? जेव्हा येशू असतो तेव्हा सूचना असतो, देव असतो तेव्हा सूचना करतो. आणि तेच खरं सुख आहे. विचार करा, पाण्याचा द्राक्षरस येशूनं
डायरेक्ट त्या रांजणामध्ये. आता असं लिहिलंय पवित्र शास्त्र, मी काही गोष्टीचा उलगडा आणि त्याच्यातलं रहस्य ज्यावेळेस वाचतो ना, त्यास असं वाटतं की बायबल सारखं भारी पुस्तक दुसरं कोणतरी. विधवेच्या घरामध्ये गेला, त्यास असं लिहिलं, तिच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल होतं आणि काटवटीमध्ये थोडंसं पीठ होतं, बरोबर आहे की नाही. आणि एलिया गेला, तिच्या काटवतीला आशीर्वाद दिला, तिच्या तेलाला आशीर्वाद दिला, आणि मग 3.5 वर्ष पीठ पण संपलं नाही. आणि मग तिथं एलियानं काही न करता जेवढं भांड्यामध्ये तेल होतं ते वाढवलं. कानागावात तसं नाही केलं. कानागावात तो म्हटला, रांजण, दगडी रांजण पाण्यानं कसं भरा, काठोकाठ दगडी रांजण पाण्यानं काठोकाठ भरा. त्याला माहितीये जर सारखा सारखा असा चमत्कार केला तर हे लोक हातपाय पसरून निवांत बसतील. सगळं येशूनच करावं तिकडं आलेल्या लोकांसमोर, आणि आम्ही भाव मारत फिरावं. काय भाव? येशू. ऐकलं आमचं लग्न, काहीच कमी पडलं नाही, सगळं होतं बघा. आणि स्पेशल गेस्ट येशू होता हो. आणि सांगितल्यावर नुसतं जाऊन म्हटलं, येशू द्राक्षरस संपला. बघा काय केलं नाही, लगेच त्यांनी करून गेलं. नुसतं संपलं म्हटलं. तर मी येता येता धुळ्याच्या चर्चला आम्हाला भेट द्यायला मिळाली, की ते म्हटलं की येऊन जा आमच्या चर्चमध्ये. आणि बऱ्याच स्टोऱ्या त्यांच्या ऐकल्या होत्या. मग ते म्हटले प्लीज येता येता आमच्या चर्चला व्हिजिट करा. मग येताना धुळ्याला थांबलो. मग नेलं त्या पार्टीकडे. त्यांनी आम्हाला दाखवलं की 1923ला काही त्या चर्चचं उद्घाटन झालं. त्यावेळेस साधू सुंदर सिंग त्या उद्घाटनाला होते. आणि मग त्यांनी सांगितलं की साधू सुंदर सिंग त्या उद्घाटनाला होते आणि 50 लोकांचं जेवण, चर्चच्या उद्घाटनाला 50 लोकांचं जेवण त्यांनी केलं, की 50 लोक येतील त्यांना जेवण करायचं. आणि नेमके त्या दिवशी 1000 लोक जेवायला आले. आणि मग ते साधू सुंदर सिंगाला जाऊन सांगितले, साहेब 50 लोकांचं जेवण आहे पण 1000 लोक जेवायला आले. त्यांनी हरकत नाही, घेऊन या माझ्याकडं. आणि मग त्यांनी ते जेवण घेतलं, त्याच्यावर आशीर्वाद मागितले. तर 1000 पेक्षा जास्त लोक 50 लोकांच्या जेवणामध्ये जेवले. आणि ते त्या स्वीडिश साहेबानं लिहून ठेवलं सगळं डायरीमध्ये. आणि ती डायरी त्यांना दाखवली आणि ते म्हटलं की इथं साधू सुंदर सिंग आले आणि त्यांनी अशा प्रकारचा चमत्कार या ठिकाणामध्ये केला. साधू सुंदर सिंग जर उपस्थित असले तर एवढा मोठा चमत्कार होतो. जर येशूच आमच्या जीवनात असेल तर किती मोठा चमत्कार घडेल. अहो तिथं पाटी लिहिली होती 1923 मध्ये ते आले. अहो तुमच्या घरावर, तुमच्या जीवनावर एक अशी पाटी असू द्या, माझ्याकडे माझा येशू उपस्थित होता म्हणून आज माझ्यामध्ये एवढे मिरॅकल्स आहेत. ते मिरॅकलचं जीवन, सुखाचा मार्गच केवळ देव तुमच्यामध्ये असणार. येशू तुमच्यामध्ये असल्यावर तुम्ही कसे दुःखी असणार आहात? अहो सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आलिशा शुनेम या ठिकाणच्या थोर ती स्त्री म्हणती, नाही याला आपल्या घराच्या धाब्यावर आपण खोली बांधू, रोज रस्त्यातनं जातो. हुशार होती, उगच नाही केलं तिने, आयडिया केली. ती म्हटली नाही याला घरातच बांधू खोली. आणि मग नवऱ्याशी बोलली, अहो आपण बांधू ना एक छान खोली. तो म्हटलं ठीक आहे बाई. पहिल्यापासून नवरे बायकाच ऐकतात बरं का. कुठंच नाही, कारण येशूनं स्वतः सांगितलं नाही का, देवानं स्वतः एदेन बागेमध्ये नाही का, पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीस जडून राहील. हा म्हणून जडून राहा बरं का. कुठे गेला मुन्ना, सुशील? हा सगळे कोण आमचे आहेत ब्रदर्स लोक ऐकायला येत असलं, आपल्या बायकांना जडून राहा. हे देवापासूनचा आशीर्वाद आहे बरं का. पण आईला भांडू नका, नाहीतर आई बापा सोडून स्त्री जडून राहतील म्हणजे आईचं भांडून भुसकट पाडायचं. आणि तसं नाही, बायबल सांगतं. मग इकडं त्या स्त्रीनं त्या असणाऱ्या तिच्या नवऱ्याला सांगितलं आत्मिक गोष्टी बरं का, आत्मिक गोष्टी सांगितल्या. म्हणून बऱ्याच ठिकाणामध्ये आत्मिक गोष्टीच्या बाबतीत स्त्रिया फार पुढे असतात. आणि मी स्वतः अनुभवतो बरं का, मी पाहिलंय आपल्या चर्च मध्ये पण मला माहिती आहे. ज्या येतात आणि त्या गपचूप जे कानात माझ्या सांगून जातात त्याच्यावरून कळतं की हे फार आत्मिक लोक आहेत. आणि त्याच्यातले आशीर्वाद काय, इकडं तिच्या नवऱ्याला त्यांना सांगितलं आपण खोली बांधू. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेव, आता आलिशासाठी त्या स्त्रीनं घर बांधलं, आलिशासाठी. तू पण तुझ्या नवऱ्याला फोर्स करून काय पण करून, मला माहिती घरात तिचं सगळ्यात मोठं भांडण तेच असतं की नाही. तिथं तुमच्याकडे काय झालं मला इथं कळतं बरं का.
सगळं कळतं मला इथं बसून, जे तुमचं चालू असतं तिथं. नाही, लवकर लवकर व्हायला पाहिजे. आणि त्या स्त्रीनं पण तिच्या नवऱ्याला सांगितलं की नाही, आपल्याला आलिशाचं घर बांधायचंय. हालेलुया. आणि परिणाम काय झाला माहिती का? आलिशाचं घर बांधून तयार झालं आणि आलिशा तिथं राहायला आला. काय गोष्ट सांगतो ऐका. आलिशा राहायला आल्याबरोबर आलिशा राहता राहता त्याच्या लक्षात आलं की या लोकांच्या घरामध्ये मला आशीर्वाद द्यायचा. त्यास तो आशीर्वादासंबंधानं त्यांना विचारतो की तुला कोणता आशीर्वाद देऊ? तुझ्या नवऱ्याची शिफारस राजाकडे करू का? का तर आलिशा घरात आल्यावर तुमची कमतरता घालवण्यामध्ये त्याला मजा आहे. आणि ती काय म्हणते माहिती का? महाराज, अहो आम्हाला सुख काय पाहिजे? राजाकडे आणि गव्हर्नमेंट जॉब माझ्या नवऱ्याला नको, लेकराचं सुख मला पाहिजे. आलिशा आहे तर सुख आहे. म्हणून सुखाचा मंत्र काय? येशू तुमच्यामध्ये असणं हा तुमच्या सुखाचा मंत्र आहे. हालेलुया. येशूला बोलवा ना घरामध्ये. आमेन. म्हणून आता जेव्हा चर्च बांधून पूर्ण होईल, ऐका, त्यास आलिशा एकेकाला विचारणार आहे, तुमच्यासाठी मी काय करू? आणि सगळं सुख तुमच्या पायावरती लोळण घेईल. हे बायबल मधलं वचन आहे, इकडचं तिकडचं नाही, बायबल मधलं आहे. तुम्ही जर आलिशाला महत्व दिलं, देवाच्या घराला महत्व दिलं, येशूला महत्व दिलं, तर येशूला महत्व दिल्या कारणानं तुमच्या जीवनामध्ये हे आशीर्वाद, दुसरं कोणतंच कारण नाही. येशूला महत्व दिल्या कारणानं. हे सिक्रेट आहे आपल्या जीवनातलं. काय खरं सिक्रेट आहे? हे सिक्रेट काही नसलं तरी चालेल, येशू असला पाहिजे. येशू असणं ही आमची गरज आहे. म्हणून लक्षात ठेवा, बायबल काय सांगतं की आम्ही जीवनातली सगळी सुख भोगली, पण जर आमच्याकडे देव नसला तर उपयोग नाही. आता हे लिहितं कोण? दावीद महाराज. कोण लिहितं? दावीद महाराज. या दाविदानं जीवनातली सगळी सुख अनुभवण्याचा प्रयत्न केला. मिखलवरती मन जडलं, आणि त्याचं मन मिखलवरती जडलं. आणि मग राजानं विचारलं, तो म्हटला, आणि तुला मिखल पाहिजे तर एवढ्या एवढ्या लोकांच्या अग्रत्वचा घेऊन ये, एवढ्यांना मारून ये. त्यांनी त्यांना पण मारून आला, मिखलला मिळवलं. आता मिखल मिळवलं तरी तो म्हणतो की काय वचनात दिले? 16:2 स्तोत्र. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. आधी कशासाठी म्हण? आता कोणते सुख होतं? मिखल. पण आता सगळं केल्यावर का असं म्हणतो तो माहिती का? कराच्या कोशा पुढे नाचत असताना त्याची बायको म्हणती, काय हलकट माणूस आहे. त्याचा अपमान केला का नाही तिने? त्याला ज्ञान सांगितलं का नाही? काय कराच्या कोशा पुढे सामान्य माणसासारखं नाचत होता. तुम्हाला दुसऱ्या भाषेमध्ये, अहो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुम्ही एवढं मोठे राजन खुशाल, तिथं अंगावरचे कपड्याचं तुम्हाला भान नाही. मी खिडकीतनं बघताना मला किती लाज वाटली. मग दावीद सुद्धा म्हटला, बापरे, कुठून लग्न केलं, हिच्यासाठी अग्रत्वाच्या आणल्या, सगळं केलं, आणि बाई मला झाड 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 लागली. आता काय म्हणतो दावीद अनुभवाने? हालेलुया. तूच परत्वे मला कोणतं सुख नाही. खरं सुख फक्त देवच आहे प्रिया. हालेलुया. देवच आहे. का हो देव सुख आहे? या स्त्रीनं या दाविदाची हेटाई केली आणि परमेश्वर त्याच्या मोबदल्यामध्ये काय करतो? तिची कुसच बंद करून टाकतो. तिला वांज बनवतो. तुला म्हणतो लेकर होणार नाही. त्याने दाखवून दिलं, देवानं दाखवून दिलं. अरे तिला कळलं पाहिजे, तुला लेकर होण्याचं सुख पाहिजे ना, तर हे सुख केवळ माझ्याकडे आहे. हालेलुया. आणि दाविदाला ते कळलं. म्हणून दावीद काय म्हणतो माहिती का? हे परमेश्वरा, तुझ्या परत्वे मला दुसरं कोणतं सुख नाही. देवाशिवाय तुमच्याकडे कोणतं सुख नाही. किती भारी 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 वस्तू असू द्या, पण तुमच्याकडे देव नाही. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काही नसलं ना, देव असलं तर धुळीतनं काढून तो राजपंक्तीला तुम्हाला बसवतो. ही सुखाच्या मूलमंत्र. हेच तुमचं सुख आहे. परमेश्वर तुमच्याकडे असू द्या. आज तुमच्याकडे काय, तुमचं स्टेटस काय नसेल, काहीच दर्जा तुमचा नसेल, कोणी तुम्हाला ओळखत नाही, राहण्यासाठी तुमचं चांगलं घर नाही, काहीच नाही तुमच्याकडं. अहो मला माहिती, ज्यावेळेस मी सेवेला सुरुवात केली, माझी पहिली मीटिंग एका ठिकाणी झाली, नाव नाही सांगत. पहिली मीटिंग मला बोलवलं, त्याने म्हटलं या, आणि बसलो एसटी मध्ये. एसटीत बसल्यावर त्यांचा मला कॉल, बाळक साहेब लवकर या, जेवण तयार आहे, कुठंच उतरून खाऊ नका. आता माझ्या समोर
एकदम भारी सरळ. सेवक म्हटल्यावर मग माझ्या डोक्यात कल्पना, चिकन करी असेल, बिर्याणी असेल, सगळं. मग माझ्यावर सहकार्य त्याला म्हटलं भूक लागली. म्हटलं नाही, त्यांनी जेवण तयार केलं, आपल्याला जायचं तिथं. त्यांचे 4-5 कॉल सारखे यायला लागलेले आहेत. आणि मग बसलो, उतरलो गाडीत, पटकन गेलो तिथं. साहेब बसा, जेवा, तयार आहे जेवण. आणि जेवण आणलं, शिळी भाकरी बाजरीची आणि हिरव्या मिरचीचं एकदम झणझणीत वरण. तो माझ्या तोंडाकडे, मी त्याच्या तोंडाकडे बघायला लागलो. म्हटलं जाऊ दे, पहिलीच मीटिंग आहे, सुरुवात अशीच असणार आहे. बघ ते म्हटले चला तुमची रूम तुम्हाला दाखवतो. एक रूम दाखवली. ते म्हटले हे वक्तेत, हे आजचे वक्तेत, हे उद्या सकाळी जाणार, त्याच्यानंतर तुम्हाला बेड मिळणार, तोपर्यंत तुम्ही जमिनीवरती झोपायचं. आणि मग झोपलो तिथं जमिनीवरती. आणि ती वाट बघायला, हा कधी सकाळी लवकर उठतो आणि जातो का. तर मला बेडमध्ये, पलंगावरती, बेड म्हणजे आपला लोखंडी पलंग होता, त्याच्यावरती मला झोपायचं. झोपलो. पहिली मीटिंग तशी. आणि मग त्या मीटिंग नंतर अजून एक मीटिंग झाली. प्रभावी झाला एक पाळक, तो रडायला लागला. आणि मग काही सोलापुरातला एक व्यक्ती घेऊन गेलो, तो असे 15-20 नेले होते, त्याच्यातला एक व्यक्ती तिथं. तो म्हटलं की यांची सभा मला ठेवायची. मग तो आपल्याकडचा नव्हता, पण तो गेला, भाव मारला त्यांनी. नाही, ते म्हटलं त्यांच्या सभेला, एक सभेला 20,000 रुपये खर्च आहे. तो रडायला लागला, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग तो आला, साहेब माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, मला 20,000 देण्याची का. अरे बाबा तुला कोण सांगितले विसर. ते नाही विसरा म्हटलं, येतो मी. गेलो मी त्याच्या गावात. आणि तिथं गेल्यावरती त्यानं सांगितलं रात्री फॅन बंद, खिडक्या पण बंद. तो म्हटलं बाहेर जायचं नाही, खिडकी उघडायची. म्हटलं का, साप विंचू सगळे खिडकीतनं आत येतात. आणि जंगल सगळं, राहायला तिथं काही नाही, सगळं जंगल. आणि 3 दिवस तिथं सभा केल्या, तर असा श्वास गुदमरून जात होता. पण हे सगळं करताना करता करता एक गोष्ट लक्षात आली, देव असला तर हळूहळू सगळं बदलतं. देव सुरुवातीला तुमच्याबरोबर राहतो. आता ज्या लेवलला आपण जातो त्याचं कारण काय माहिती का, ते नव्हतं पण देव होता. आज तो आहे. म्हणून आता कुठेही गेलं तर लोक काय सांगतात माहिती का, कुठल्याही गावात आला तर आमच्याच बंगल्यात राहायला या. का, खरं सुख देव आहे प्रिया, त्या वस्तू नाहीये. या वस्तू तुम्हाला सुखी नाही करणार. मग तुम्ही जमिनीवरती पडला तरी तुम्हाला सुख असतं. मग तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये राहिला तरी तुम्हाला सुख असतं. पण तुमच्यामध्ये जर देव असेल तर तुमचा देव तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत असतो. लक्षात घ्या, आमच्यामध्ये देव असणं गरजेचं, बाकी काही नसलं तरी चालेल. आणि प्रभू आमची गरज आहे. म्हणून आज कुठेही जाताना मी कधी सुद्धा, आज लोक पहिला प्रश्न मला करतात की तुमचं मानधन काय आहे. मला माहिती, मान देवाला द्यायचा आणि धन प्रभू मला देणार आहे. मान त्याला दे, मानधन कशाला, मान देवाला द्या आणि धन प्रभू मला. तुम्ही काय देणार आहे आणि काय देऊ शकता, काय कमी आहे माझ्याकडे सांगा. हो हा, सगळं तर देवानं. मंडळ, आता तुमच्या मनात प्रेरणा घातल्याशिवाय तुम्ही हे देणार का मला. आणि अजून काय नाही, पुढचा उन्हाळा लय भारी असणार आहे की नाही. आता गरम होतंय, घाम येत आहे, सगळं असतंय, परंतु देव असल्यामुळं सगळं काही चांगलं असतं. लक्षात घ्या, हे सुख आहे, देव आहे. म्हणून रोज सकाळी उठल्याबरोबर एकमेकाला आय एम हॅपी. काय म्हटलं पाहिजे, आय एम हॅपी. आणि कोणाला विचारू नका कसं काय बरं आहे का, नुसतं विचारा कसं काय बरं आहे. बापरे, कसं काय बरं म्हटल्यानंतर एवढं निघतं ना, कंबर दुखती, हे दुखतं, ते दुखतं, घरात पैसे नाहीत का, सावकार दे. अरे देव तुमच्याकडे आहे, रानामध्ये तुमच्यासाठी मत कृत्य करण्यासाठी तो समर्थ. सुख आहे, तुम्ही देव तुमच्यावर दे. दावीद म्हणतो तुझं परतवे मला दुसरं कोणतं सुख नाही. काय नसलं तरी चालेल बरं का, हे नाही ते नाही ते नाही, उगाच कौतुक करत बसायचं नाही. काही मी विधवा आहे, मला कोण नाही, देव आहे ना. देव आहे तुमच्याकडं. मला लेकरं नाही, मला, अरे देव आहे तुझ्याकडं. आज तुझ्याकडे देव आहे ना, उद्या तुझ्याकडे लेकरू असेल. उद्या तुझ्याकडे लेकरू असेल. या गोष्टी ध्यानात घ्या. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, देव तुमच्या सोबत आहे. आणि परमेश्वर आहे म्हणून तुम्ही सुखी आहात. परमेश्वर आहे म्हणून तुम्ही सुखी आहात. तुम्हाला डॉक्टरची गरज लागत नाही, देव तुमच्या बरोबर आहे.
कशाला लागतं डॉक्टर तिथं? हा, काय करणार आहे डॉक्टर करून करून? ह्या 2 सकाळी घ्या, 2 संध्याकाळी घ्या, हे झोपल्याच्या अगोदर घ्या आणि सकाळी उठल्यावर घ्या, जेवणाच्या अगोदर घ्या आणि जेवणानंतर घ्या, आणि काय नाही झालं तर परत या. मग कडा ECG BCG नाही का, ABCD तुमचं सगळं चालूच, हे करा ते करा ते करा ते करा सगळं. आणि एवढं सगळं करून 2-4 हजार रुपये घातल्यावर अहो सगळं नॉर्मल आलं. होय, तुला वेड्यात काढलं त्याने. पण जेव्हा देव तुमच्याबरोबर असतो, येशू म्हटला लाजरसला कुठं ठेवलं, मला घेऊन चल. ते नाही, आता त्याच्या कबरेतनं वास येत आहे, सडून गेलाय त्याची बॉडी. अरे मी आहे ना. आणि येशू इकडे सगळे बायका चर्च, हा जर असता याचं प्रेम एवढं असतं तर लाजर आजारी पडल्यावर आला असता, प्रार्थना केली असती, वाचवलं असतं. आणि काय आता मैतीला आला का निंदा करायला आला? निंदा चालू येशूचीच तोंडावरती. आणि बायबल काय सांगतं, येशू म्हटला चल तिकडं. येशू गेला. हे देवा तूच परतवे मला सुख नाही. आता इकडे ह्या रडत होत्या, मरिया, मार्था आणि लोक रडत होते. आणि येशू तिथं आला. दावीद म्हणतो तूच परतवे सुख नाही. इकडं लाजरस कबरेमध्ये, येशू म्हणतो बाहेर आहे. बाहेर आल्याबरोबर यांना कळतं जे आमचं सुख कबरेत होतं ते आता बाहेर आलं. तूच परतवे, दुसरं कोणतं सुख मला आहे? देवाशिवाय सुख नाही. जे कबरेत आहे ते बाहेर येईल. हो, येशू असला. कोणतं सुख तुमचं कबरेत अडकलंय? कोणतं सुख मरून गेलेलं आहे? कोणती गोष्ट आतमध्ये अडकली त्याला बाहेर काढण्यासाठी देव तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून देवाशिवाय सुख नाही बरं का. सुख प्राप्तीचा मार्ग देव आहे. शास्त्र सांगतं प्रथम त्याला मिळवा, बाकीच्या गोष्टी आपोआप ऑटोमॅटिक. लोक आधी सगळं मिळवतात मग देव. आधी आपण सगळं करून घेऊ जगातलं, नाही का? आम्ही म्हणतो बाप्तिस्मा घ्यावं लवकर, 12वी होऊ द्या ना. 12वी झाल्यावर नाही, थोडंसं काहीतरी राहिले तेवढं निपटून येतो मग येतो. अरे देवाला मिळवलं की सगळं सुखच मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्या सुख प्राप्तीचा मार्ग कोणता तर देव. त्यानंतर अजून एक वचन वाचा, स्तोत्र 34, 12 आणि 13 वचन. सुख भोगावे म्हणून, हा सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा, हा म्हणजे जिवंत राहण्याची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा, दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? असा मनुष्य कोण? हा तो आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. हा वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर व परमेश्वराचे नेत्र. 12 आणि 13 वचन. 34वा अध्याय 12 आणि 13 वचन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा. हा आता तो काय म्हणतो, ज्याला सुख पाहिजे, सुखाचा मार्ग. तुम्ही आता माझं टायटलच काय, सुख पाहिजे. कुणाला सुख पाहिजे? पाहिजे का नाही? मग येस तर खालचं करा ना. काय लिहिले खाली? हा सुख भोगावे म्हणून, सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा, जिवंत राहायची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा. जास्त जगायचं असेल तर मनुष्य कोण आहे त्याला जास्त जगायचंय? तू आपली जीभ दुर्भाषणापासून मग तोंडावर. सुखप्राप्तीचा मार्ग कोणता? जीभ. बोला की ओ. तोंड. जीभ म्हणजे काय? तू आपली जीभ दुर्भाषणापासून, म्हणजे भाषण जर तुझं चांगलं असेल तर तुला सुख मिळणार आहे. बऱ्याच दुःखाची कारण आपलं तोंडच आहे. हो, ज्या गोष्टी आम्ही विचारपूर्वक बोलत नाही. आता विचार करा, 4 कोडी तिथं येण्याच्या अगोदर इकडं संदेष्टा जातो आणि त्यांना सांगतो उद्या एवढी जबर स्वस्ताई होणार आहे तर तोंड बंद करून बसलं तर किती छान आहे. बरं आता स्वस्त आहे का याच्या घरातलं नेऊन याला विकायचं होतं का याच्या घरातलं ती आटा, त्याच्या घरातली साखर, त्याच्या घरातली चहापत्ती ही त्याला नेऊन द्यायची? मग कशाला तिथं बोलायचं बरं? नाही, असं घडणं शक्यच नाही. दुर्भाषण केलं का नाही, काही गोष्टी तुम्हाला प्रगट होऊ शकणार नाही कोणाच्याच बाबतीमध्ये.
कोणाच्या जीवनासंबंधानं? ना तुमच्या आत्मिक जीवनासंबंधानं, ना भविष्या संबंधानं, ना तुमच्या लेकरा संबंधानं, ना तुमच्या पती संबंधानं, ना तुमच्या जॉब संबंधानं, ना तुमच्या असणाऱ्या बँक बॅलन्स संबंधानं. कोणत्याच गोष्टी तुम्हाला प्रगट होणार नाही. मग तुम्ही दुर्भाषण करणं किंवा ज्या गोष्टी देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपानं देणार आहे त्याच्या संबंधानं तुम्ही आपल्या मनात संशय का धरता? ऐका बरं का, जर माझ्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या गोष्टीविषयी किंवा माझ्या करिअर संबंधानं काही डाऊट्स निर्माण झाले आणि त्याच्यातनं मी बोलतो, हे पॉसिबल नाही, हे दुर्भाषण झालं. जर मला असं वाटतं की प्रभू मला जास्त दिवस जगवणार आहे, विचार आता दुसऱ्या भाषेत, प्रभूने सांगितलं मी तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल आणि आमच्या डोक्यात मी लवकर मरणार आहे. हे काय झालं? दुर्भाष. काय झालं? हे दुर्भाष. देव तुम्हाला जगवणार म्हणजे तुम्ही जगायचं. दुसरी गोष्ट, मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रीय वातना दाखल देईल. आता देव देणार म्हणजे तुम्ही कसं कॉन्फिडंट असलं पाहिजे. आणि माझ्या डोक्यात येतं आणि कोणीतरी सांगतं भविष्यवाणी होती तुला गव्हर्नमेंट जॉब लागणार, आणि तिकडं माझं मन काय, मला लागणारच नाही, कसं सुख मिळणार आहे? पण इकडं मी इतका कन्फर्म असतो माझ्यामुळे मिळणार नाही पण देवाच्या कृपेने मिळणार आहे. इकडं सुख तुम्हाला प्राप्त होतं, सुख प्राप्तीचा मार्ग. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी कधी दुर्भाषणामुळे आमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतं. बोलणं चुकीचं असलं तर, जेव्हा देवाच्या वचनाच्या व्यतिरिक्त मी जास्तीच्या गोष्टी बोलतो, ऐका बरं का, देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन मी जर काही बोलायला सुरुवात केली, त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीविषयी असेल किंवा आणखीन कोणत्या गोष्टीविषयी असेल की ज्या गोष्टीची आम्हाला काही माहिती पण नसते आणि त्या गोष्टी जर बोलल्या आणि कुणाला कळल्या तर त्याच्यामुळे पण संकट येणारच ना, भांडणं होणारच ना. म्हणून काय करायचं माहिती का, आत्मिक जीवन जगताना मी आत्मिक मनुष्य आहे आणि आत्मिक मनुष्यानं दाविदासारखी प्रार्थना करायची. कोणती प्रार्थना? हे देवा माझ्या मुखावर पहारा ठेव आणि माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. याच्यामध्ये जीवन आहे, याच्यामध्ये सुख आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, ज्याची मला भीती होती तेच माझ्या समोर आलं. कधी कधी आम्ही जे मुखातनं बोलतो ना, दुर्भाषण करतो, हे असं घडणार आहे. आम्ही म्हणतो नाही, मला असं वाटतं मला अटॅक येणार आहे, मला वाटतं तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, मला वाटतं हे होणार आहे, मला वाटतं ते होणार आहे. लक्षात घ्या, जे तुम्ही बोलता या बोलल्यानंच त्या गोष्टी घडल्या जातात. पण प्रभूनं मला चांगलं जीवन दिलं, प्रभूनं मला सुरक्षित जीवन दिलं, त्या सुरक्षित जीवनामध्ये मी चाललं पाहिजे. आमेन, आमेन. सुरक्षित जीवनामध्ये चाललं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की ती गोष्ट दुसऱ्याच्या जीवनात घडू नये, ऐका बरं का, शेवटी आमचं तोंड आहे हो, त्याच्यात नेहमी आम्हाला असं वाटतं माझं चांगलं व्हावं त्याचं. मग आम्ही शाप देताना पण म्हणतो, आता बघ तुझं असं नाही झालं तर मला विचार. हे दुर्भाषण आहे. बायबल सांगतं शाप कोणाला? आशीर्वादच. मग तुम्ही आशीर्वादाच्या ऐवजी जर कोणाला शाप दिला तर ज्या व्यक्तीला तुम्ही शाप देता तो आशीर्वाद. पुरावा काय बायबलमध्ये? बलामानं इस्रायल लोकांना शाप द्यायला गेला, ते आशीर्वादितच झाले, आशीर्वादितच झाले. म्हणून चांगलं भाषण काय? एकमेकाला भेटताना नेहमी सांगायचं तुम आगे जाओ, प्रभू तू. आणि म्हणून येशू म्हटलं एकमेकाच्या घरात जाल त्यास म्हणा प्रभूची शांती तुम्हास असो. हे भाषण आहे. प्रभूची शांती तुम्हास असो, प्रभूची शांती तुम्हास असो. ज्याही घरामध्ये जाल तुम्ही एकमेका संबंधानं जेवढं चांगलं बोलाल आणि तेवढं चांगलं तुमच्या जीवनामध्ये तेवढं सुख तुम्हाला मिळणार आहे. अजून एक सिक्रेट सांगू का तुम्हाला? तुम्हाला जे पाहिजे ना ते दुसऱ्यासाठी बोला. म्हणजे तुम्हाला 4 व्हीलर पाहिजे ना तर त्यांना म्हणजे पुढच्या वर्षी तुमची 4 व्हीलर आहे बरं का, त्यालाही मिळेल. याचा अर्थ असा नाही तुम्हाला असं वाटेल नाही मग त्याला अन्याय मिळायच्या अगोदर नाही देव त्याला देईल मग तुम्हाला देईल. देव असं देवाला तुमचं मन बिन सगळं माहिती आहे, तुम्ही काय गडबड करता, तुमच्या डोक्यात काय कल्पना चाललेल्या आहेत. पण कुणाला एकदा भेटलं ना, आता तुमची 4 व्हीलर यावर्षी येणार आहे, यावर्षी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे, हे चांगलं भाषण जर तुम्ही केलं तर तुम्ही सुखी होणार आहे. सुखाचा मंत्र आहे हा. काय सुंदर आहे नाही का आपलं बायबल? किती अद्भुत आहे नाही का परमेश्वराचं वचन? इकडं शाप चालतच नाहीत.
इकडे वाईट विचार चाल. अहो सुख पाहिजे तर तुम्हाला हे बोलावं लागणार आहे. हालेलुया. दुसऱ्याविषयी चांगलं बोलायचं, चांगले विचार करायचे, दुर्भाषण करू नका, कोणाचंच वाईट चिंतू नका, कोणाविषयी सुद्धा वाईट बोलू नका. आणि जेवढं तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट बोलाल तेवढं वाईट तुमच्या वाटेला येणार. बोलो आम्ही. हालेलुया. मला परवा नंदुरबारमध्ये गेल्यावरती म्हटले, खूप आवडलं तुमचं वचन, तुम्ही स्पष्ट वक्ते आहात, जे बोलता ते व्यवहारिक, आणि ते बोलल्यानं हृदयाला टोचलं. आणि लोकांचं पहिल्या दिवशी वाटलं नाही, हे करा, थोडंसं बंधन असल्यासारखे वाटले. पण त्याच्यानंतर दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी मग आउटर कॉल केल्यावर एवढे लोक आले, लोक भेटले, त्यांनी येऊन सांगायला लागले की एक तरुण आला, तो तरुण, त्याची पत्नी, दोघंजण रडत होते. त्यांनी आज प्रभूचं वचन बोललं आणि तुम्ही सांगितलं होतं की फार निगेटिव्हिटी जीवनामध्ये आहे, नकारात्मक सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये घडत आहेत. तर तो तरुण मीच होतो. आणि तो आला आणि ओक्साबोक्षी रडायला लागला. तो म्हटला, देवाच्या वचनानं मला स्पर्श केला आणि मला असं वाटलं तर देवाच्या जवळ राहावं. कान देऊ नाही का? प्रभूचं वचन जे आहे ना तसं स्वीकारलं पाहिजे. आमचं जीवन जर सुख प्राप्तीचा मार्ग असला पाहिजे ना, जर सुख प्राप्ती आम्हाला हवी असेल तर नेहमी चांगलं भाषण करा, चांगलं बोला, सगळ्यांविषयी चांगलं बोला. आणि जेवढं तुम्ही दुसऱ्याशी चांगलं बोलाल देव तेवढं तुम्ही दुसऱ्याला जेवढंच मापून काय म्हणतात, हलवून हलवून शिगोशिग दाबून दाबून प्रभू सुख तुम्हाला देणार आहे. आणि जेवढं तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट भराल देव पण दाबून दाबून ठासून ठासून शिगोशिग भरून तुम्हाला. हे नियम आहे हो. ज्या मापानं तुम्ही दुसऱ्याला वाईट द्याल आणि तुम्हाला चांगलं मिळेल हे कोणी सांगितलं तुम्हाला? सुखप्राप्तीचा मार्ग हाच आहे. तुम्ही दुसऱ्याला चांगलं बोला. लोक नियम दिला नाही येशूनं, तुम्ही दुसऱ्याशी जसं वागाल, सुवर्ण नियम बायबलमध्ये दिलाय मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये. काय सुवर्ण नियम? तुम्ही दुसऱ्याशी तुमच्याशी त्यांनी कसं वागावं तसं तुम्ही त्यांच्याशी वागा, हा सुवर्ण नियम आहे. म्हणजे इथं काय म्हटलं त्यानं, दावीद काय म्हणतो स्तोत्रामध्ये, सुखप्राप्तीचा मार्ग कोणता? हा नित्य स्तोत्र 34:12-13. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. बरं जे आहे ते तुला करावं लागणार आहे. कोणाचं वाईट करू नका. सुख प्राप्तीचा हा मार्ग आहे, लक्षात घ्या. मी सुखासंबंधानं बोलत आहे, बायबल तुम्हाला सुखासंबंधानं बोलत आहे. सुख प्राप्तीचा मार्ग, कोणाचं पण वाईट करू नका. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं वाईट केलं तर तुमचं वाईट होणार, याच्यात कोणीच बदल करणार नाही. हे भविष्य तुमचं कोणीच बदलणार नाही. तुम्ही दुसऱ्याचं सुख काढलं, तुमच्या वाटेला सुख येणारच नाही, कधीच येणार नाही. कोणासाठी जर तुमच्या अंतःकरणामध्ये कटुता असेल, वाईटपण असेल, कपट असेल, बायबल सांगतं कपट असल्या कारणानच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्ती होणार नाही. सुख प्राप्तीचा हा मार्ग आहे. अजून एक वचन वाचूया, एकच वचन वाचू. स्तोत्र 128 आणि त्याचं 1 आणि 2 वचन. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी होईल. इतकं सुंदर त्या ठिकाणामध्ये सांगितलं. सुख प्राप्तीचा मार्ग काय? परमेश्वराच्या मार्गानं. काय लिहिले वाचा परत. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो. 2 गोष्टी. एक तर तुम्हाला परमेश्वराचं भय धरावं लागेल. ऐका बरं का, जर देवाचं भय तुमच्याकडे नसेल, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाचं भय तुमच्याकडे नसेल, प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक गोष्ट बोलताना, प्रत्येक विचार करताना, तुमची पृथ्वी तलावरची प्रत्येक कृती करताना तुमच्यामध्ये जर देवाचं भय नसेल तर तुम्हाला सुख कशी प्राप्ती होणार आहे? कारण देव आमच्या एकंदरीत वर्तन क्रमाचा हिशोब ठेवतो. नीट आहे का? चालणं, बोलणं, उठणं, बसणं, निजणं, सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहतो.
रोजचं दैनंदिन जीवन तुमचं पाहतो. तुम्ही काय बोलता, कसं वर्तन करता, कशा प्रकारचे विचार तुमच्या डोक्यामध्ये चाललेले आहेत. म्हणून तर त्यानं पेत्राला सांगितलं, तू म्हातारा होशील, तुला चालता येणार नाही आणि त्यावेळेस तुला लोक हाताने धरून नेतील. हे पण प्रभूनं त्याला सांगितलं. त्याच्या डोक्यातले विचार त्याला माहिती होतो. कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. पहिल्यांदा तूच नाकारणार आहे. म्हणजे पेत्राची मानसिकता त्याला माहिती होती, यहुदाची मानसिकता त्याला माहिती होती. तो येणार, माझ्या ताटामध्ये हात घालणार आणि मला घास भरवणार, माझं चुंबन घेणार. त्याची मानसिकता माहिती होती त्याला. हा वरून वरून सगळं प्रेम करणार आहे, पण हा मला 30 रुपयाला धरून देणार आहे. आणि त्याचा परिणाम इकडं त्याच्या संबंधानं म्हटलं की जो व्यक्ती हे करणार आहे तो जन्मला नसता तर बरं झालं असतं. त्याला सुख प्राप्तीच होणार नाही. लक्षात घ्या, तुमचं वर्तन, तुमचे विचार, तुमच्या कृती या सगळ्यावर तो बारकाईनं नजर ठेवू नये. पुन्हा मी तुम्हाला बारकाईने सांगतो, देवाचं भय बाळगणाऱ्या व्यक्ती संबंधानं असं म्हटलं, जेव्हा तुम्ही एखादी कृती करता तेव्हा त्यामध्ये देवाचं भय तुम्हाला आहे काही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जर देवाचं भय नसेल आणि आरोगंटपणे, अगदी निर्भीडपणे तुम्हाला काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं, तुम्ही त्याची देवाच्या डोक्यातला विचार पण करत नाही. जसं यहुदाला येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी काही सुद्धा वाटलं नाही, पेत्राला येशूला शिव्या देताना सुद्धा काही वाटलं नाही. येशूनं आदल्या रात्रीच त्याच रात्री त्यानं सांगितलं, अरे तू आणि मला धरून देणार आहे. गुरुवारी त्याला तो सांगतो की तू मला धरून देणार आहे आणि पहाटेच्या वेळेस तो ते करतो, त्याला शिव्या देतो काही तासामध्ये. कसं काय त्याच्यामधलं देवाचं भय निघून गेलं? का अशा प्रकारची त्याची वृत्ती बनली? मग योसेफाच्या बाबतीमध्ये काय? पोटीपराच्या घरामध्ये तरुणपणामध्ये वासनेत अडकून तो ते करू शकला असता, पण त्याला देवाचं भय होतं. त्याला माहिती ही गोष्ट माझ्या प्रभूला पसंत नाही. सुखप्राप्तीचा मार्ग जाणून घेता का? मग प्रत्येक कृती तो तोलून पहा, याच्यामध्ये मी परमेश्वराचं भय बाळगून ती कृती करत आहे का? देवाचं भय माझ्यामध्ये आहे का? जर देवाचं भय, देव ही गोष्ट इतकी भयानक आहे, जर तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. तुम्हाला वाटतं देव फक्त क्रुसावरती लटकल्या एवढ्या देवापुरता तुम्ही विचार करता का? त्याच्या पलीकडच्या देवाला तुम्ही नाही जवळून पाहिलं की तो काय करणार आहे, कशा पद्धतीनं आमच्या जीवनाचा हिशोब घेणारे कधी विचार करत नाही तुम्ही त्याच्या संबंधानं? 40 वर्ष इस्रायल लोकांना घेऊन मोशे परमेश्वरासोबत चालला. 40 वर्ष. 40 वर्षानंतर त्यानं एक चूक केली, दगडी पाट्या फोडल्या, 3000 लोकांना मारलं आणि परमेश्वर आता त्याला म्हणतो तू लांबून कनान बघ. नाही जायचं तू कनानामध्ये. नाही पाठवलं त्यांनी कनानामध्ये. नामान अलिशाकडे येतो आणि अलिशा त्याला बरं करतो आणि बरं केल्यावर नामान म्हणतो की माझ्याकडचं आणलेली सोनं चांदी आणि वस्त्र मी तुला देतो. अलिशा म्हणतो मला नको. का? तर इस्रायलाच्या देवानं मला भरपूर दिलं, तुझ्यापासून मला काही नको. पण गेहेजी त्याच्या मागे जातो आणि गेहेजी नामानाकडनं ते आणतो आणि इकडं अलिशा त्याला शाप देतो आणि नामानाचं कोड गेहेजीला येतं. म्हणजे देव ज्यावेळेस तुमच्या डोक्यात येतो ना, देवाचं भय तुम्हाला का बाळगायचं माहिती का? तुमची कृती तुम्हाला न्यायाकडे घेऊन जाणार आहे, म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार आहे. सुखप्राप्तीचा मार्ग कोणता? जसं तुम्ही पेरता तसंच तुम्ही कापता. देवाचं भयासंबंधाने मी तुम्हाला बोलत असताना, तुम्ही पुढं ज्या गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये पेरत आहात त्या उलटून तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. भूतलावर काही नवीन नाही. जसं जसं पेराल तसं तसं तुम्ही कापणार आहात, तशाच गोष्टी घडणार आहे. मग एकदा वाईटपणाची कापणी सुरुवात झाली तर ते कापणीला अंतच नसणार आहे. ऐका काय बोलतो मी तुम्हाला, गंभीर व्हा. मला असं वाटतं की हा उपदेश तुम्हाला एक आत्मिक जीवनामध्ये अंतर्मुख होऊन विचार करायसाठी भाग पाडणार आहे. माझी कृती जर देवाचं भय त्याच्यामध्ये नसेल आणि परमेश्वराचं भय नसल्या कारणानं मी आरोगंटपणे, उद्धटपणे तसंच जीवन जगत आहे. आणि सुख मला पाहिजे, आणि सुखासाठी तुम्हाला गुंतवणूक करायला पाहिजे. सुखासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल. काय त्याग? देवाला आवडत नाही ते मी करणारच नाही. जी गोष्ट देवाला आवडत नाही ती मी कशाला करणार आहे? प्रभूला ते आवडत नाही ना, मग विषय संपला. मग तुम्ही जर वारंवार त्याच गोष्टी करत राहिला, देवाला आवडत नाही ते तुम्ही करत राहिला. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वारंवार सांगितलं तंबाखू खाणं, दारू पिणं देवाला आवडत नाही. मग
तो त्या ठिकाणात विचार करतो असं काही नाही, खाणे आणि पिण्यात देव. आता त्याला सैतान नाना प्रकारची वचनं आणून त्याच्यासमोर उभं करेल. सैतान तो सैतान आहे. त्या येशूला त्यांनी वचन घेऊन आला ना, दोंड्याची भाकर करून आणि खाण्याची आज्ञा करा, म्हणजे खाण्यासाठी त्याला प्रोत्साहन. पण एखाद्या व्यक्तीला सांगितलं बाबा सिगारेट होणं, तंबाखू खाणं वाईट गोष्ट आहे, खाऊ नकोस, परंतु ती गोष्ट तो वारंवार करतो आणि त्याला देवाची भीती नाही, त्याला वाटतं देव मला पाहत नाही, पण देव सगळ्याला पाहतो ना. मग काय करतो माहिती का देव, तो खा, पण त्यानं दुःख पण त्याच्यामध्ये लिहून ठेवलं आणि त्या सिगारेटच्या पोस्टरवरती कंपल्सरी गव्हर्नमेंटने लिहून ठेवलं आहे. पण तो प्यायला, आता गव्हर्नमेंट बी किती बिंडोक आहे, त्यांना कळतं कॅन्सरनी माणसं मरतात, मग प्रोडक्शनच बंद करायला पाहिजे ना. पण सरकारला उत्पन्न मिळतं म्हणून सरकार काय म्हणतं, त्याच्यावर वैधानिक इशारा आल्या, काय चुविंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ. आणि एवढं कोण सरकार म्हटलं, फाटलेला तोंडाचा माणूस लावा तंबाखूच्या पुडीवरती आणि त्या सिगारेटच्या पाकिटावरती, पण तरी तो खातो. मग देव म्हणतो ठीक आहे खा, कॅन्सरचा किडा एक दिवशी गाठेल, आणि एकदा कॅन्सरच्या किड्याने गाठलं तर जगातला कोणता पाळक तुला वाचू शकणार नाही. मग कोण वाचवणार आहे. मग आता परमेश्वराचं वचन काय सांगतं, सुखप्राप्तीचा मार्ग काय, परमेश्वराचं भय. मग आता माझ्या समोर ती वस्तू आली तर काय म्हणतो मी, नको, हे नाही मला पाहिजे. जारकर्म व्यभिचाराचं पातक करणारा व्यक्ती, आणि या व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार त्याच्याकडे येणारच आहे, 100% येणार त्याच्याकडे ते आजार, आणि त्या आजाराचा परिणाम तुमच्या शरीर भोगणारच आहे. आपल्या पत्नीला विश्वासू राहा, आपल्या पतीला विश्वासू राहा, बायबलमध्ये दिलेले आहे ते. जर ते विश्वासूच नसतील तर त्याचं प्रतिफळ पण त्यांना भोगावं लागणार आहे, पीडा येणारच आहे, जीवन उद्ध्वस्त होणारच आहे. मला एका सिस्टरचा फोन आला होता मागच्या दिवसामध्ये, बरेच वर्ष झाले त्याला, 2-3 वर्ष झाले. खूप रडत होती, माझा नवरा सगळी पैसे घेऊन एका स्त्री बरोबर अनेक दिवस राहत आहे, माझी लेकरं मी वाढवली, मोठी केली, अजूनही तो येत नाही. पाळक साहेब मी हताश निराश झाले, माझ्या नवऱ्याशी खूप वेळा मी कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला, पण तो आला नाही माघारी. आणि मग ते म्हटले तरी मी विश्वासामध्ये टिकून आहे, देवच त्याला शुद्धीवरती आणेल. आणि म्हटले पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा की प्रभूने त्याला शुद्धीवरती आणावं. आणि तिचं रडणं ऐकून मला इतकं वाईट वाटलं. मी म्हटलं एवढी विश्वासू बहीण आहे आणि एवढा चांगलं तिचं जीवन आहे, एवढी धार्मिक लेकरं आहेत आणि मुलं पण चांगली शिकलेली आहेत, आणि ह्या माणसाने असं कसं काय करायचं. परंतु त्याने ते केलं. त्यानंतर 6 महिन्यानं त्या बाईचा कॉल आला आणि तिने सांगितलं, माझा नवरा रडत रडत माझ्या दारात आला आणि माझ्या दाराच्या बाहेर दार ठोकत आहे, म्हणतो मला माफ कर, मला माफ कर. का तर जिच्यासाठी सगळं त्यानं सोडून गेला होता, तिने सगळे पैसे घेतले, त्याला हाकलून दिलं, आणि त्याच्यानंतर ती दुसऱ्या एका पुरुषाबरोबर राहत आहे. सुखप्राप्तीचा मार्ग काय, एकमेकाला विश्वासू राहणं. हे दिसतं ते खरंच चांगलं नसतं, चांगलं फक्त देवाचं वचन असतं प्रिया. आणि त्या वचनाप्रमाणे जर तुम्ही चालला ना, आयुष्यात कधीच दुःखी होणार नाही. आपल्या परिवारात, आपल्या पती पत्नीमध्ये समाधानी राहा, देवाचं वचन तुम्हाला सांगतं ते. चुकीच्या गोष्टी, चुकीची पद्धत कुणी अवलंबू नका. आज याच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत ते जाईल. काही तरुण तरुणी आज वाम मार्गाला लागलेले आहेत. पुढे त्यांच्यासाठी फार मोठ्या धोक्याचे इशारे आहेत, त्यांच्या कुटुंबासाठी धोक्याचे इशारे आहेत, त्यांच्या जीवनासाठी धोक्याचे इशारे. जर देवाचं भय तुमच्यामध्ये नसेल, तुम्ही तुमच्याच इच्छेप्रमाणे चालत राहाल, फेथफुलनेस नसेल, परिवारामध्ये फेथफुलनेस नसेल, लेकरांना आपल्या आईवडिलांच्या बाबतीत विश्वास नसतील, देवाला विश्वास नसतील, तर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे. सुखप्राप्ती त्यांना कधीच होणार नाही. सुखप्राप्तीचा मार्ग, पुन्हा वाचा ते वचन, जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील. काय होणार हो, तुम्ही तुमच्या श्रमाचं फळ खाणार, म्हणजे जे पण तुम्ही मिळवता ना त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब वाढणार. आमेन, आमेन. तुमचं कुटुंब वाढणार, तुमच्या परिवाराला देव आशीर्वादित करणार. पती पत्नीने विश्वास राहावं, लेकरांनी आई वडिलांना विश्वास राहावं, हा देवाचा मार्ग आहे. हा सगळ्यात सुख आणि सुंदर मार्ग आहे. तुम्ही तुमच्या पतीला, तुम्ही तुमच्या पत्नीला विश्वासू राहा, सगळ्यात सोपा मार्ग. किती सुद्धा डोळ्याला भुलवणाऱ्या गोष्टी जगामध्ये असतील, याच्याकडे तुमचं चित्त आकर्षलं जाईल, जे तुमच्या दृष्टीला आनंद देणारी गोष्ट असेल,
पण याच्यानं तुमच्या जीवनातलं सुख निघून जाणार आहे ना, कुटुंबातला आनंद निघून जाणार आहे. अहो विचार करा, एका पुरुषाच्या डोक्यामध्ये आणखीन एका स्त्री संबंधानं भावना येते आणि तो तिला आवडत नाही म्हणून सोडून निघून जातो. त्या बाईने लेकरं त्या पुरुषानं जन्माला घातले. बरं, या पुरुषांचं अंतःकरण एवढं कठोर असतं ना, ते त्या लेकरांना टाकून जातात. मग ती बाई कशी वाढवणार? तुम्हाला त्यांना घर चालून सांभाळता येत नाही, मग त्या स्त्रीने कसं वाढवायचं त्या बाईनं? कसं या लेकरांना मोठं करायचं? बरं, जग किती वाईट आहे. आणि एवढ्या भयानक जगामध्ये असं अन्यायी जीवन देवाची भीती न बाळगता तुम्ही तिथून त्यांना सोडून निघून गेला. बरं, ती रडती, लेकरं रडतात, काय खात असतील, कसे राहत असतील त्याची चिंता तुम्हाला नाही. मग वर बसलेला देव तुम्हाला असंच पृथ्वी तलावर सुख भोगू देईल का? तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणल्यावर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाहीत का? तुम्हाला प्रभू उद्ध्वस्त करणार नाही का? परंतु आता झालं काय माहिती का, दिवस इतके भयानक आले की सैतान लोकांचे विचार बदलून टाकत आहे आणि परिवारामध्ये फार मोठं दुःख लोक भोगत आहेत. सुखप्राप्तीचा मार्ग कोणता आहे? देवाच्या वचनावर चालणं म्हणजे सुखप्राप्तीचा मार्ग आहे. देवाच्या वचनावरती तुम्ही चाला आणि देवाच्या वचनावर चालल्यावर तुमचं जीवन सुखी होणार आहे. पुष्कळ गोष्टी आहेत. परंतु जाता जाता मला माहिती आहे, हे खूप तरुण तरुणी हे वचन ऐकतायत, मला त्यांना पण बोध करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा एक मुलगा एक मुलगी दोघं एकमेकाला कधीतरी पसंत करतात आईवडिलांच्या परस्पर. त्यानंतर तो मुलगा किंवा ती मुलगी दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या मुलीला पण पसंत करतात आणि त्यातलं एक डिस्टर्ब होतो, निराश होतो. मग ती मुलगी, जास्त करून मुलीच फार डिस्टर्ब होतात, कारण त्यांना घरामध्ये आधार नसतो. पुन्हा मी पालकांना सांगतो, असं जर कधी घडलं तर लेकरांच्या बाजूने उभं राहा, कारण त्यांना सुखाचा मार्ग तुम्हाला दाखवायचा आहे. असं जर त्यांना सोडलं ना तर जगामध्ये त्यांच्यासाठी फार कठीण परिस्थिती असणार आहे. त्यांना टिकून राहण्यासाठी, देवाच्या वचनात त्यांना वाढवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पाठीवरती उभं राहावं लागणार आहे, त्यांना दाखवावं लागणार आहे. कारण सैतान त्यांना त्या जाळ्यामध्ये अडकवतो, त्यांना उद्ध्वस्त करतो आणि तुमच्या कुटुंबाचा आनंद काढून घेणं एवढंच त्याच्या हातामध्ये आहे आणि ते करणार तो, दिवस रात्र मेहनत घेणार तो. परंतु तरुण लेकरांनो लक्षात ठेवा, देवानं आम्हाला तारुण्य दिलं हे प्रामाणिक आयुष्य जगण्यासाठी दिलेलं आहे. प्रामाणिक आयुष्य जगा. कोणाच्या जीवनाशी खेळू नका, कोणाच्या भावनांशी खेळू नका, विश्वासूपणे राहा, चांगलं जीवन जगा. प्रभू तुमचं जीवन पाहतंय का? पुढं चालून तुमच्या जीवनामध्ये ते दुःख कधीच तुमच्या वाटेला येऊ नये. प्रभूची इच्छा आहे ती. सुखप्राप्तीचा तो मार्ग आहे आणि तुमच्या लेकरांना पण तुम्ही त्या पद्धतीने शिकवा, जडणघडण करा त्यांची. कारण प्रभू आम्हाला सांगतो, जर ज्या व्यक्तीला दीर्घायुष्य पाहिजे, काय लिहिले वाचा बरं, हा, सुख 1 आणि 2 वचन. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. आपल्या श्रमाचं फळ खाशील. तू सुखी होशील. तुझे कल्याण होईल. तुझं कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी. काय मी हा विषय काढला? याचं कारण काय? ते परिवारासंबंधानं देव बोलत आहे, कुटुंबासंबंधानं देव बोलत आहे. कोणाविषयी बोलतोय तो? हे परिवारासंबंध. तुझी स्त्री तुझ्या माझघरामध्ये सफळ द्राक्षवेली. कशासारखी हो? सफळ द्राक्षवेली. म्हणजे ऐका काय बोलतो मी आता, जे तरुण, जे विवाहित पुरुष आहेत त्यांच्यासाठी म्हणतो, तुमच्या पत्नीनं सफळ द्राक्षवेलासारखं वाढलं पाहिजे. म्हणजे काय हो? वाढण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सुखी होण्याचा मार्ग कोणता? तुम्ही तुमच्या पत्नीला, तुमच्याच पत्नीला वाढण्याची प्रेरणा द्या. तुमच्याच द्राक्षवेलीला वाढण्यासाठी मदत करा. सफळ द्राक्षीच्या वेलीसारखं तिने व्हायला. तिने हिरमुसलेलं कधी असता कामा नये. तिचा चेहरा कधी दुःखी असू देऊ नका. ज्या पुरुषाची पत्नी दुःखी, तो कधीच जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही बरं का, कधीच सुखी होऊ शकणार नाही. तुमच्या पत्नीचा आनंद, प्रभू तुमचे नातेसंबंध तपासतो. कशासाठी? तुम्हाला सुख पाहिजे का? सुख पाहिजे तर नातेसंबंध मजबूत ठेवा ना. आपल्या पत्नीला विश्वास ठेवा आणि तिच्याशी बोलताना ती कशी आणि सफल होईल किंवा ती कशी वाढेल, ती कशी टवटवीत राहील, ती कशी फ्रेश राहील याची काळजी घेतली पाहिजे. सुखाचा मार्ग आहे तो. जर ती सुखी नसेल तर तुमचं सगळं परिवार, बघा तुम्ही कामाला जा, सगळं करा, जर बायको घरामध्ये सुखी नसेल ना तर अख्खं कुटुंब दुःखी असतं. अख्खं कुटुंब.
तिने बोलूच देऊ नका. बघा बरं, तिचं तोंड फुगलं तर तुम्ही काय जगावं. आणि तिचं जर तोंड फुगलं ना, कपडे पण स्वच्छ धुत नाहीत, भांडे पण स्वच्छ धुत नाही, स्वयंपाक तर विचारूच नका. आणि डायलॉग असतो ठुस खा. मग काय सगळ्यात सोपा मार्ग काय? बाहेरून येताना असं यायचं की तिथं डोक्यात कल्पना असते, तिला कसं असं लिहिलंय शास्त्रामध्ये. आता मला हा विषय नाही, पण जाता जाता सांगतो, आलायच तर विषय 2 मिनिटांमध्ये सांगू. तो कोणी जर नवीन लग्न केलं, घर बांधण्यासंबंध, सैनिकातला भरती संबंध म्हटलं, जर कोणी लग्न केलं तर सैनिकानं काय करायचं, पहिले आपल्या पत्नीला जाऊन रिझवून यावं. तो युद्ध तोपर्यंत नाही करायचं, पहिले आपल्या पत्नीला रिझव म्हणजे काय, तिच्याशी तुला आणि तिची मनधरणी तुम्हाला करावी. लक्षात ठेवा, बायकोची मनधरणी करावी लागते. असं म्हणू नका, ते आई वडील शिकवताना पायातलं वाण पायातच ठेवा, डोक्यावर घेऊ नका, अमकं नाही, हे सगळं खोटं आहे बरं का. बायबलचं सांगतो मी तुम्हाला. बायबलमध्ये पत्नीला हृदयाच्या जागी म्हणजे हृदयाजवळ तिचा दर्जा, पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीला जडून राहण्यासंबंधानं पुरुषानं जडून राहावं आणि रिस्पेक्ट करावा, आपल्या पत्नीचा आदर द्यावा आणि तिच्यावरती प्रेम करावं. पत्नीवरच करा, आपल्याच पत्नीवर. आणि पत्नीने पण दुसऱ्या कुठल्याच हिरोचा फोटो नको. आहे तो कधी कधी कळत नाही. अरे हेला पाहिलंय पण हात तर तो दिसत मला कधी. आणि मग खाली मी अमकी सिस्टर, तिथं सलमानचा फोटोवर. कशाला सलमान? तुझा नवरा सलमानपेक्षा भारी आहे. ऐका, हा व्यभिचार आहे, आत्मिक व्यभिचार आहे. फळ पाहिलं, फळाकडे चित्त गेलं. जेव्हा सैतानाला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं असतं ना, त्यास पहिल्यांदा तो तुमच्या डोळ्याला कॅच करतो. आणि जेव्हा तुमची दृष्टी तिथं जाते ना, तुमचे विचार पण तसेच चालू असतात बघा. आणि ज्या स्त्रीचं किंवा ज्या पुरुषाचं डोक्यामध्ये दुसरं कोणीतरी असतं. आता मी सुखी असणारे असंख्य परिवार बघितलेत. त्या परिवारामध्ये जर तुम्ही बघितलं ना, पतीच्या डीपीवर त्याच्या बायकोचाच फोटो असतो. आमच्या हानोकच्या तर असतो बाबा. सुखी माणूस, कधी पण वेगवेगळ्या अँगलने त्याचा फोटो असतो. सुखी राहा दिल्या घरी. आणि तिच्या पण डीपीला त्याचाच फोटो असतो. आणि ती टाकताना म्हणती माय हिरो. आणि मला ते आवडतं का, तर हे कधीच देवापासून दूर जाणार नाही. कारण प्रभूला वाटतं तू आपलं शरीर समजून आपल्या पत्नीवर प्रीती कर. आणि पत्नीला काय म्हणतो, तुझा पुरुष तुझं मस्तक आहे. सुखाचा मार्ग आहे हो हा. जेव्हा तुमचं फोकस, तुमचं लक्ष तुमच्या पत्नीकडे आणि पतीचं लक्ष पत्नीकडे आणि पत्नीचं लक्ष पत्नीकडे असतं ना, तेव्हा त्यांचं कुटुंब, तो तुझी स्त्री तुझ्या माझ घरात. कशामध्ये हो? माझ घरात. म्हणजे स्त्रीनं जास्त कुठं पाहिजे? माझ घरात. व्हॉट्सअप घरात नाही. कुठल्या घरात? माझ घरात. कुठलं बोला की हो? माझ घरात. हा, व्हॉट्सअपला कमी. आणि आता तुम्हाला माझघर नाही कळलं तर स्वयंपाक खोली. नाही तर काय लोकांना माझघर नाही कळलं ते म्हणले असतील जाऊ द्या, आणि काय तर म्हणतील माझकर. माझघर म्हणजे स्वयंपाक खोली. हा, तू स्त्रीनं कुठं फुलायला पाहिजे? स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक खोलीत. म्हणजे तिने जास्ती काळ कुठं पाहिजे? स्वयंपाक. मोबाईल बाजूला ठेवून. नाही तर ते अंड जळतंय तर ते मोबाईल वेगळंच काहीतरी सांगत असतं. तिथं शास्त्र सांगतं तो सुखाचा मूलमंत्र आहे, सुखाचा मार्ग आहे. कान देऊ नये का. जाता जाता पुन्हा मी तुम्हाला सांगतो, 5 वचन एंड करू आपण. तुझ्या माझ घरात तुझी स्त्री, जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, आपल्या श्रमाचं फळ खाशील. तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी. म्हणजे सुखाचा मार्ग तुमची पत्नी आहे. हालेलुया. कोण आहे हो?
कोण आहे सुखाचा मार्ग? पत्नी. आधी कोण ऐकलं? देव. पहिलं काय म्हटलं? वचन. वचन. दुसरं देव. तिसरं भय. दुर्भाषण टाळणं. आणि चौथं पत्नी. पत्नी सुद्धा सुखाचा मार्ग आहे. तुमचं जीवन सुखी किंवा दुखी बनवणारी कोण असेल? तुमची पत्नी, तुमची स्त्री. म्हणून शास्त्र सांगतं जर कुटुंब सुखी राहायला पाहिजे तर घरातली स्त्री पण सुखी राहिली पाहिजे. आणि घरातली स्त्री सुखी राहती त्यास कुटुंब सुखी राहतं. हालेलुया. किती सुंदर आहे नाही का? हालेलुया. नुसतं देवाभोवती फिरलं का? सगळंच वचन पण आहे, देव पण आहे, घरातली स्त्री पण आहे, तोंड पण आहे. तोंड पण आहे की नाही? येस. हा, तोंड पण आवरा बरं का. चांगलं भाषण करा. एकमेकाशी बोलताना असं बोला की त्याच्यानं आनंद निर्माण व्हायला पाहिजे. हालेलुया. एकमेकाला भेटल्याबरोबर इतकं बोलण्यानंच उत्तेजन मिळालं पाहिजे. हालेलुया. परिवारामध्ये सुद्धा असा वादाच्या गोष्टी बोलूच नका. दाविदाचा मिखलचा बाप आईबापावरूनच झाला नाही का? तुझा बाप असा माझी आई तशी नाही. बायबल सांगतं बोलतानाच नेहमी आम्ही म्हणून म्हणतो देवाविषयी बोला, तुमचं कुटुंब नेहमी सुखी राहील. हालेलुया. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण आपल्या जागेवरती राहूया. आपले डोळे आपण बंद करू, मस्तक लावूया, आपल्या मान आपण झुकूया, परमेश्वरासमोर नम्र होऊया. सुखाचा मार्ग, सुखप्राप्तीचा मार्ग आज प्रभूच्या वचनातनं आम्हाला सांगितला गेला. देवाचं वचन आमच्या मनामध्ये, आमच्या रोजच्या चालचलणुकीमध्ये आम्ही आत्मसात करणार आहे. सोडणार नाही देवाचं वचन. सगळ्या गोष्टी जिकडच्या तिकडं जातील पण परमेश्वराच्या वचनाला मी कधी सोडणार नाही, हा माझा निर्णय असला पाहिजे. देव हा सुखप्राप्तीचा मार्ग आहे. मी देवाला सोडून पुढे गेलो तर मला कधी सुख मिळणार नाही. काही चुकीच्या गोष्टी बोलल्यानं अनेक वेळा मी संकटामध्ये सापडलेलो आहे. परंतु माझा निर्णय असेल, माझा निश्चय असेल, देव माझे शब्द पाहतो, तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचे शब्द माझ्या मुखातनं बोलणार नाही. मी प्रार्थना करेल, देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ. माझी पत्नी, माझ्या घरातली स्त्री, मग ती माझी आई असेल, माझी पत्नी असेल, परंतु घरातली स्त्री हे तुमच्या सुखाचं कारण बनणार आहे. त्या स्त्रीनं कधी दुःखी असू नये. विश्वासू पण परिवारामध्ये असावा असू द्या. हे सर्व शक्तिमान देवा आम्हाला सुखाचा मार्ग समजलेला आहे. या मार्गाने चालत असताना प्रत्येकाची आत्मिक जडणघडण कर प्रभूजी. आम्ही अशा प्रकारचं जीवन जगावं जे तुझ्या वचनानं भरपूर असावं. तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतं आणि आम्हाला सुखाचा मार्ग दाखवतो. बऱ्याच गोष्टी आम्ही तुझ्या वचनाच्या विरोधामध्ये जाऊन केल्यात, परंतु आज आम्ही नव्यानं तुला शरण येतो आणि म्हणतो की प्रभू आम्हाला क्षमा कर. त्या क्षण आमच्या घरामध्ये दुःख आलं, निराशा आली, पीडा आल्या, पण आम्ही स्वतःचा विचार नाही केला, आम्ही तुलाच दोष दिला. कधी कधी आमच्या तोंडानं, आमच्या मुखातल्या शब्दानं सुद्धा आम्ही दुःखी झालो. माझं मुख दुर्भाषणापासून आवर अशी आमची प्रार्थना असेल माझ्या. मंडळीतलं प्रत्येक कुटुंब मी नावानिशी तुझ्या समोर आणत आहे. पती पत्नीला एकमेकाला विश्वासू राहावं, एकमेकाची काळजी घ्यावी, कारण सुख घरातून सुरुवात होतं, ते चर्चमध्ये येतं. परंतु घरामध्ये जर वातावरण बिघडलेलं असेल, घरातच दुःख असेल, प्रत्येक व्यक्ती जर रडत असेल, तर ते चर्चमध्ये कसं सुख येणार? आणि म्हणून मी प्रत्येक व्यक्तीसाठी रदबदली करतो, याचना करतो की त्यांच्या परिवाराची बांधणी कर. सर्वांनी एकमेकाचा रिस्पेक्ट करावा, यासाठी परिवारातल्या प्रत्येक सदस्याला एकमेकाशी बांधलं जाऊ दे. जे लोक तुझं वचन ऐकत आहे असे आत्मिक व्यभिचार करणारे लोक असतील, त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या पत्नीशिवाय, आपल्या पतीशिवाय जे काही त्यांचं आत्मिक व्यभिचार चालू आहे त्यातून त्यांची सुटका कर. आत्मिक व्यभिचारापासून त्यांची सुटका कर. तू सर्वांना पाहतो प्रभूजी, सर्वांचं जीवन पाहतो, सगळ्यांचे विचार देखील तू पाहतो. या विचारातनं त्यांना बाहेर काढ आणि खरे आत्मिक लोक त्यांना बनव.
काही लोक दुरून या ठिकाणात आलेले आहेत, सुखाचा मार्ग त्या जाणून घेतलेला आहे, जाताना तसे जाणार नाही तर येशूला म्हणजे सुखाला बरोबर घेऊन जाणार आहे. येशू घरी जाईल त्यास त्यांच्या घराची सगळी परिस्थिती बदलून जाईल. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. चर्चचं बांधकाम चालू आहे, कुणाच्या त्रासापासून कामगारांचा बचाव कर, काम करण्यासाठी त्यांना शक्ती पुरव प्रभूजी, त्यांचे परिवार सुरक्षित कर. आणि आमची प्रार्थना ही असेल, आज आम्ही अलिशाचं उदाहरण ऐकलं की अलिशा घरामध्ये आला आणि त्या घरातलं सगळं चेहरा मोहरा बदलून गेला. हे कामगार देखील इथं काम करत आहे, अलिशाचं घर बांधत आहे, येशूचं घर बांधत आहे, परंतु येशूनं त्यांच्या घरामध्ये परिस्थिती बदलावी असं होते. माझ्या लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण होऊ दे. आमच्यासमोर फार मोठं आव्हान आहे, आम्हाला डिसेंबरपर्यंत नवीन चर्चमध्ये वर जायचंय प्रभूजी. त्यासाठी बिफोर दॅट, त्याच्यापूर्वी होऊ दे माझ्या देवा. आज आम्ही पाहिलं कितीतरी लोकांनी ठरवलं आणि फास्ट काम करून ते गेले तिथं. आमच्यासाठी मोठं आव्हान आहे, आम्हाला देखील तेवढंच फास्ट करायचं आहे. त्यासाठी देणारे हात तू देत आहेत, त्यांच्या परिवारामध्ये तू आशीर्वाद पाठव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वकाळ राहो. आमेन. आमेन.